प्रस्तुत काल आपण दुसऱ्या अध्यायातून 225 क्रमांकाच्या ओळीला काल थांबलेलो होतो. अर्जुनाला जाता जाता दोन्ही बाजूचा विचार अर्जुनाला देवाने सांगितला. एक स्वरूपाचा केव्हा नाश होत नाही तो एक बोध केला आणि तोच खरा शाश्वत बोध आहे. आणि तो जरी तुला रुचला नाही तरी तू क्षात्र धर्मात जन्माला आलेला आहे. कारण तुझा क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं, प्रत्येकाचं कर्म त्याचंच नाव इथे धर्म सांगितलेलं आहे. आणि जो आपल्या धर्माशी प्रार्थना करतो म्हणजे आपल्या कर्माशी प्रार्थना करतो त्याला पाप येऊन घेतात. त्यांनी पहिल्या अध्यायात सांगितलं की मला पाप लागेल जर मी यांना मारलं तर. ते म्हणाले तुला पाप लागणार नाही, कारण क्षत्रियाचा धर्म आहे लढाई करणं आणि लढाई केल्यानंतर तुला पाप लागणार नाही, कारण तो तुझा धर्म आहे. अगा स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील आणि चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. आपला प्रत्येकाचा धर्म आहे, ज्याचा ज्याचा वाट्याला जो आलेला. गुरुजीचा धर्म आहे मुलाला व्यवस्थित शिकवणं, आईचा धर्म आहे मुलाचं व्यवस्थित संगोपन करायचं, स्त्रीचा धर्म आहे घरातल्यांशी सर्वांशी व्यवस्थित त्यांचं खाण्यापिण्याची काळजी करायची, ड्रायव्हरचा धर्म आहे व्यवस्थित प्रवासाला सुखरूप पोहोचवायचं, डॉक्टरचा धर्म आहे त्याला जेवढी कोशिश करता येईल म्हणजे त्याचं कर्म त्याचंच नाव धर्म. तसं आमच्या साधूचा एक धर्म आहे, धर्माचे पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन करणे पाकांड खंडन करणे पाकांड करणे हे करणे काम हेची आमा. साधूचा धर्म आहे धर्माचे पालन. साधूचा धर्म आहे जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. साधूला जे आपल्याला अवगत झालेलं आहे ते त्यांना शिकायचं, असं साधूचा धर्म आहे. दोन्ही बाजूने धर्म सांगितलं. सुरुवात काल झाली तेव्हा सांगितलं जैसे स्वप्ना माझी देखी दे, ते स्वप्नाचे साथ आपिजे मग चेवून पाहिजे तर काहीच नाही. म्हणजे आपल्याला दृष्टांत दिला. आपण झोपेमध्ये जेव्हा स्वप्नात असतो त्यावेळेला आपल्या पाठीमागे एखादा दरोडेखोर लागलेला आहे, त्यावेळेला आपण भयभीत झालेलो आहे. परंतु जागा झाल्यानंतर आपल्या पाठीमागे कोण दरोडेखोर. तसं ज्या वेळेला जीवाला आत्मस्वरूपाची जाग येईल त्याला जन्म आणि मृत्यू या सुद्धा काय त्याला वाटणार आहे स्वप्नच आहे. जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आप त्या नदीचे पारिखे. तुका म्हणे अखंडित सुखे मुखे वदेवानी प्रेमामृताची. जो खरा भक्त आहे त्याचे वर्णन केलेले. खऱ्या भक्ताला जन्म मृत्यू हे काय वाटतं. हरी तैसे हरीची दास नाही तया भय चिंता मोह हास होनी राहती उदास धरोनी आकाश भक्तीची बळकट धरोनी पाय त्याजिली जन. हरी तैसे हरीचे दास. हरी जसं आहे तसंच हरीचे दास आहे. मग हरी कसे आहेत. हरी सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यांना जन्म मृत्यू सुख दुःख काहीच नाही त्या स्वरूपाच्या ठिकाणी. मग ईश्वर जसा आहे तसा त्याचा दास सुद्धा तसाच आहे. आम्ही त्याचे दास ज्याचा वैकुंठ पंढरीशी वास. तो जिथे आहे तसेच आम्ही आहोत. आम्ही त्याच्या वेशातून आमच्या जरा बी बदल नाही. याला म्हणतात अद्वैत. आणि असली अद्वैत कुसरी विरळात जाणे. ते म्हणतात अजून जागे झालेली नाही लोक. आणि म्हणून कितीतरी काकड्याच्या प्रकरणातून उठवण्याचा प्रयत्न. तैसे जाण ही माया. तू झोपला आणि झोपेत स्वप्न पडलं ही माया विखुरलेली दिसती. बहुरंगी माया बहु विखुरली. तैसी ही जाण माया तू भ्रमता असती वाया. अरे शस्त्र हणतिले छाया जैसी अंगीन रूपे. जसं सावलीला जर मारलं काठीने तलवारीने तर त्या शरीराला काही लागत, तसं या शरीराला जरी मारलं तर स्वरूपाचा नाश होणार. तू म्हणतो मला भीष्माचार्यांना मारायचं नाही द्रोणाचार्यांना मारायचं नाही. अरे तू त्यांच्या शरीराला मारलं तरी त्यांना मारल्यासारखं नाही होणार. म्हणजे ते शरीरापासून वेगळे त्या स्वरूपाला लागणार नाही का. पूर्ण कुंभ उलंडला तेथे बिंबाकार दिसे भ्रमला भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवी. 100 बादल्या भरून ठेवल्या आणि त्या 100 बादल्यांमध्ये पाण्यामध्ये सकाळ दुपारच्या वेळेला सूर्य बी त्याच्या 100 बादल्यांमध्ये दिसला आणि त्या पाणी सांडून टाकलं तर त्या सूर्याचा नाश होणार आहे का. त्याप्रमाणे जरी मनुष्य जरी देहवासन त्याचा देह पडला तरी स्वरूपाचा नाश होत आणि आपण निखळ आत्मे आहोत. आपण निव्वळ आत्मस्वरूप आहे. त्या स्वरूपाचा केव्हाही नाश नाही होत. नंबर परत तिसरा दृष्टांत दिला ना तरी मठी आकाश जैसे.
मठा आकाश, मठाच्या आतलं मठा आकाश, घटाच्या आतलं मडक्याच्या आतलं घटा आकाश आणि महद आकाश, बाहेरचं आकाश. हे मंदिराच्या आतलं मठा आकाश, माठाच्या आतलं घटा आकाश आणि बाहेरचं मध आकाश. मग बाहेरचं आकाश आणि या मडक्याच्या आतमधलं आकाश आणि मंदिरातले आकाश एक आहे का दोन आहे? बरं ते तोडलं तर तुटल का आकाश? आकाश म्हणजे पोकळी, तिला कशाने कापण्याचा प्रयत्न केला तर नाश होत नाही. फक्त नाश कशाचा होईल? ह्या भिंतींचा नाश होईल, मडक्याचा नाश होईल. तद्वत ना तरी मठा आकाश जैसे मठांकृती अवतरले असे. मठाचा आकाश, त्याला आकाशाला आकार आहे का? आपल्याला सुद्धा आकार नाही ना, अव्यक्त निराकार, आपल्याला आकार नाही. पण मडक्याला, त्या मडक्याच्या कुंभाराने मडक्याला आकार दिल्यामुळे आतल्या त्या गोल आकाशाला सुद्धा काय आला? गोल आकार झाला. नाही तर आकार आहे का त्याला? तसंच आपल्याला शरीराचा आकार दिला. झालं, आपण एवढं समजायला लागलेले. तसं ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगले अपैसे स्वरूपचे असे. माठ जरी फुटला तर आतलं स्वरूप नाश होत, ते अपैसा आहे म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्याशी एकरूपच आहे. आणि त्याच्यासाठी माहितीला आपल्या दृष्टा तो माठ फिरवतात. माठ जरी फुटला तरी सरणावर पडलेल्या काकाना आमचा जो आहे तो या माठासारखा आहे. त्याचं शरीर फुटलं पण त्याच्या आतमधलं चैतन्य मात्र नाश पावलेलं तैसे शरीराच्या लोपी. शरीराचा नाश जरी झाला तरी सर्वता नाशू नाही स्वरूपी. स्वरूपाचा केव्हाही नाश होत नाही, म्हणजे चितकलीच्या ठाईचा कधीच नाश नाही. म्हणून तू हे निरोपी भ्रांती बापा, तुला भ्रांती झाली आणि म्हणून तू आरोप ठेवलेला आहे का आत्मा जन्माला येतो आणि आत्मा मरतो. ही तुझी जी भ्रांती टाकून दे. काल आपण या दृष्टिकोनातून प्रवेश केला होता आणि 225 क्रमांकाच्या वेळेला येऊन जाता जाता थांबताना त्यांनी सांगितलं की काय, म्हणून स्वधर्म हा सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते नवचेल कल्पांतवरी. तू क्षत्रिय, तुला चांगले चांगले घाबरतात आणि जर तू अपयश तुला प्राप्त होईल, तू विजय नाम विख्यात अर्जुन, अर्जुन विजयाने प्रसिद्ध आहे, पण तू मात्र अपयश तुझ्या अंगाला लागेल आणि त्याच्यातून अजून काय होशील? स्वधर्माशी जर प्रार्थना केली तर पापावर पडा होशील. म्हणजे आपल्या कर्माशी जर आपण त्याच्यापासून बाजूला झालो तर पाप लागेल, कर्म करताना पाप लागणार नाही. म्हणून तू तुझ्या शरीराला आलेले जे कर्म आहे क्षत्रिय कुळात ते केल्याशिवाय राहू नकोस. आलेलं कर्म करत जा, पण जीवाला जन्माला घालायला कारण कर्मच आणि सोडवायला कारण मुक्ती मिळवायला सुद्धा कर्मच. मग कोणतं कर्म जीवाला जन्म मरणाच्या राहटीत घालतं आणि कोणतं कर्म जीवाला कर्म बंधनातून सोडवतं? त्या जाता जाता त्या ओळीला आपण येऊन थांबलेलो होतो. 25 क्रमांकाची ओळ आपल्याला सांगितलेली जाता जाता, म्हणून पार्था हेतू सांडोनी सर्वता. मी हे कर्म केल्यावर मला काय फायदा होईल, हे कर्म केलं हे काय फायदा होईल, अमुक कर्म केल्यावर काय फायदा होईल, हा जो तुझ्या मनात अपेक्षा आहेत त्या अपेक्षा टाकून जर तू कर्म केलं तर मग मात्र तू जन्म मरणाच्या बंधनाला कारणीभूत होणार नाही. म्हणून पार्था हेतू सांडोनी सर्वता, तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून अर्जुना फलेच्छा सर्वत्र सोडून, काय सोडायचं आपल्याला? फलाची अपेक्षा. अर्जुना लढाई करताना सांगितलं, लढाई केली इथं जिंकला तर मृत्यू लोकातलं राज्य उपभोगशील आणि जर सगळं लढाईमध्ये संपलास तर स्वर्गाचं राज्य भोगशील. पण तू कोणाचीच अपेक्षा करू नको, तू तुझं कर्म कर. म्हणून अर्जुना सर्वथा फलेच्छा, अर्जुना फलेच्छा सर्वथही सोडून क्षत्रिय वर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेश तुला लागणार नाही. आणि कर्म जीवाला बांधतं, कर्म सोडवतं. त्याच्यासाठी 2 दृष्टांत दिले होते. दूध अमृत तुल्य आहे, पण ज्याला रोग झालाय त्याला जर दूध दिलं ताप आलेल्याला तर ते विषावत होईल. त्याप्रमाणे कर्म चांगले आहे, पण जर कर्मात फलाची अपेक्षा धरली तर मग मात्र जन्म मरणाची राहटी आहे. आणि कर्म फलेच्छा सोडून जर केलं तर बंधनकारक होणार नाही. त्याच्यासाठी तुळशी वृंदावन, तुळशीला रोज पाणी घालायचं, मग आपली नित्य कर्म करायची. आपल्यातले जाणते जे महात्मे त्यांनी सांगितलं आपल्याला तुळशीला रोज पाणी घालायचं, पण फळाची अपेक्षा करायची नाही, फुलाची अपेक्षा नाही करायची आणि दुपारचं ऊन लागते म्हणून सावलीची अपेक्षा करायची नाही. तशी तुझी नित्याची जी कर्म आहेत त्या कर्मामध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा करायची नाही. मग मात्र तू तेवढ्याने सुटला जाशील. अशी कारणं सांगून इथपर्यंत आली येऊन थांबलेलो होतो. आता आपण पुढील विषयाकडे बोलूया. सुख प्राप्त झाले असता संतोष मानू नये आणि दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये आणि मनात लाभ व हानी धरू नये.
काय बघा ओळ कशी, सुखी संतोषा न यावे, इथं काहीतरी मला फायदा होईल असं मनात धरून न यावे. कीर्तनाला जाताना, भजनाला जाताना, कामधंद्याला, कोणत्या गोष्टी जाताना, युद्धाला करता जाताना सुद्धा सुखी संतोषा नये, हे काम केलं मला काहीतरी फायदा होईल असं नाही यावे. दुःख विषादानं बजावे, जरी दुःख झालं तर त्याच्याबद्दल सारखी खंत करत राहायची नाही. आणि खंत केल्यावर काय होईल? होईल उद्वेग, दुःखाची केवळ. सारखं जर आठवत राहिलं तर दुःख होईल आणि भोगणे ते फळ. म्हणून तू कोणत्याही प्रकाराने सुख प्राप्त झाले असता संतोष मानू नको, दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये, आणि मनात लाभ आणि हानी धरू नये. फायदा होईल का नुकसान होईल, फायदा होईल का नुकसान, काय नाही, आपण आपलं कर्म करत राहायचं. या युद्धात आपल्या जय मिळेल किंवा आपला देहच सर्वत्र नाहीसा होईल, या पुढील गोष्टीचे अगोदरच चिंतन करत बसू नये. आपल्याला विहित अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्रसंग होतील ते निमूटपणे सहन करीत जावे. आपल्या वाट्याला जे कर्म येईल ते करत राहायचं, आपण त्याच्यात कोणत्याही प्रकारचा खेद करायचा नाही. अशा रीतीने मनाचा निश्चय करून तू युद्ध केले तर तुला दोष सहजच घडणार नाही. म्हणून तू निस्सिग्धपणे आता युद्धास आरंभ कर. कोणताही संशय मनात न धरता तू युद्धाला सुरुवात कर. येथपर्यंत हा ज्ञानयोग तुला संक्षिप्तपणे सांगितला. हा दुसरा अध्याय जो सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, आता इथं खऱ्या अर्थाने संपली गीता. याच्या 2-4 अगोदर श्लोक संपले. आत्मा आणि अनात्म काय विचार आहे यालाच खरी गीता म्हणतात. पण ती त्या जीवाला पटत नाही. आत्मा नाशिवंत, शरीर नाशिवंत आहे ना आत्मा शाश्वत आहे. तो शाश्वत आत्मा कसा कळावा याच्यासाठी पुढील मार्ग सांगितले. नाही तर इथंच निवाडा करून टाकला, देह नाशिवंत आहे ना आत्मा शाश्वत आहे. येथपर्यंत हा ज्ञानयोग तुला संक्षिप्तपणे सांगितला. आता बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग निश्चित सांगतो, तो तू ऐक. बुद्धियोग म्हणजे नित्य नैमित्तिक कर्माची जी स्वर्गाधिक फले त्याची इच्छा न करता ईश्वरार्पण बुद्धीने स्वकर्म म्हणून कर्म करणे, याचेच नाव बुद्धियोग. नित्य नैमित्तिक यालाच बुद्धियोग म्हणतात. बुद्धियोग म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं पण फळाची अपेक्षा न करणं, याला बुद्धियोग म्हणतात. आणि आपल्याला काय वाटणार, बुद्धियोग म्हणजे काहीतरी अजून काहीतरी मोठंच काहीतरी कार्यक्रम असणार. हे तर सगळ्यांना जमणार ना. हे शब्दाचे आपल्याला अर्थ न कळाल्यामुळं आपल्याला असं वाटतं फार मोठं काहीतरी आहे. बुद्धियोग कशाला म्हणतात तर आपल्या वाट्याला जी बुद्धियोग म्हणजे नित्य नैमित्तिक कर्माची जी स्वर्गाधिक फले त्याची इच्छा न करता ईश्वरार्पण बुद्धीने स्वकर्म करणे, याचेच नाव बुद्धियोग होय. आपण लग्न झाल्या आपण सगळेजण पूजेला बसलेलोच आहे. पूजेला बसल्यानंतर ब्राह्मण काका म्हणतात फुलं सोडताना स्वाहा, तांदूळ सोडताना स्वा, अक्षदा टाका, पाणी सोडा आणि जीवी कर्म कराल त्याच्यात कशाची अपेक्षा करू, ते ब्रह्मार्पणमस्तु. ब्रह्मार्पणमस्तु म्हणजे तुमच्या हातातून होणारी कर्म ब्रह्माच्या चरणावर अर्पण करा, ती तुम्हाला बंधनकारक नाहीयेत. बुद्धियोग नित्य नैमित्तिक कर्मास 2 फाटे फुटतात. सकाम बुद्धीने कर्म केले तर स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. काहीतरी अपेक्षा करून जर कर्म केलं तर त्याचं फळ स्वर्ग सुख. आणि तेच कर्म निष्काम बुद्धीने केले तर वैराग्य, चित्तशुद्धी, विविदिशा, हरी गुरु भक्ती कृपा, ज्ञानाद्वारा मोक्ष प्राप्ती होते. पहा कशाने ज्ञान मिळणार आहे आपल्याला, कशाने ईश्वराची प्राप्ती होणार आहे, कशाने चित्त शुद्ध होणार आहे, वैराग्य कशाने मिळणार आहे. बघा इथे लगेच त्यांनी, आणि ही साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीतली एक खूबी आहे. बघा आता ह्या 4 ओळी 5-6 ओळी वाचल्यात त्या कंसात टाकलेल्या आहेत त्यांनी. आणि हा एकाच ओळीचा अर्थ एवढा वेळ चाललाय 7-8 ओळ्यांमध्ये. बुद्धियोग हे जे सगळं वाचलंय ना हे कंसात सांगितलं त्यांनी. सांगितलं नित्य नियमात कर्मात 2 फाटे फुटतात. एक अपेक्षा धरून केलेलं कर्म स्वर्ग सुखाला. स्वर्ग सुख म्हणजे काय? स्वर्ग सुख म्हणजे सगळे भोग आपल्याला इथे व्यवस्थित भोगायला भेटले, याचंच नाव स्वर्ग सुख आहे. स्टेशनच्या आजूबाजूचे पूर्वीचे आपण पाहायचो असं दाखवते, टाळी वाजवली का लगेच 1-2 बायका येणार म्हणा, काय पाहिजे महाराज तुम्हाला, बस आता फक्त बेल मारली का लगेच पिऊन येतो बाहेर, काय पाहिजे साहेब तुम्हाला. स्वर्ग सुख म्हणजे आलिशान भोग भोगणे, याला स्वर्ग सुख म्हणतात. तुम्ही जर कर्मात अपेक्षा धरली तर त्याचं फळ मिळणार आणि तुम्ही विलासी जीवन जगत राहाल. पण निष्काम कर्मयोग जर जीवनात आचरला म्हणजे कर्म करायचं अपेक्षा नाही करायची, पण मिळालेलं फळ घ्यायचंच आहे, पण अपेक्षा धरून नाही करायचं, तर त्याने काय होईल, तुम्हाला चित्तशुद्धी होईल, तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. वैराग्य झाल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही बरं. वैराग्य म्हणजे या जगात जेवढे दृष्टीगोचर वस्तू दिसतात
त्याच्याबद्दल आपल्या मनात यत्किंचितही काडी मात्र सुद्धा आपल्या मनात अपेक्षा आसक्ती नाही पाहिजे. जन धन तन केले तृणाही समान तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ते जन सुद्धा कसपटाप्रमाणे समजला गवताच्या. कारण जग असे डोक्यावर घेतं, अरुण बाबा म्हणतात तेच जग डोक्यावर घेतं आणि एक दिवशी तेच परत खरंच आपटून टाकतं आपल्याला. म्हणून जन धन तन शरीर केले तृणाही समान. आपण आपल्या शरीराला गवताच्या काडीप्रमाणे समजतो का? तुकाराम महाराज समजत होते. गाढवावर निधी काढली तरी त्यांना काही त्याच्यात खेद वाटला नाही. कारण त्यांच्या दृष्टीने आणि आपल्या श्रीपाद बाबांच्या दृष्टीने हे नालायक कसं संत होईल ते म्हणतात. हे नास्क शरीर हे नालायक आहे, हे संत होऊ शकत नाही. पण आतमधलं जे चैतन्य आत्मतत्व आहे त्याला संत म्हणतात. मग आता हे शरीर सगळ्यांचं कसं आहे? नास्क आहे असं आपल्याला वाटतं नास्क आहे म्हणून. हे गवताच्या काडीप्रमाणे, गवताच्या काडीवर आहे का आपल्यापर्यंत? तसं या शरीरात जन धन तन केले तृणाही समान. त्यावेळेला असं होतं लाथाळीला संसाराला लाथ मारण्याची ताकद कोणामध्ये? ज्यांनी जनाला धनाला आणि तनाला गवताच्या काडीप्रमाणे समजलं तो संसाराला लाथा मारतो. आणि लाथ मारल्यानंतर संसाराला त्याला काय मिळणार आहे? मुक्ती मिळणार आहे. तू का म्हणे पाच्या चरण अभंगाचं शरण काय नाही, त्याचं वेगळंच आहे. तू का म्हणे आता आम्ही मुक्तीची हा माथा, ज्याने संसाराला लाथ मारलं, लाथाळीला संसार केला शर उर्मीचा माळ, बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अशा प्रकाराने जीवनात जेव्हा वैराग्य निर्माण होतो, कशातही मन गुंतत नाही आपलं, तेव्हा समजायचं का आपल्याला परमार्थाची खऱ्या अर्थाने काय निर्माण झालेली आता? ओढ निर्माण झालेली. कशाचं गाण्यामध्ये जरी गुंतत असेल, मला अभंग म्हणायला मिळाला पाहिजे, मला अभंग म्हणायला मिळाला पाहिजे, तरी हा गुंतला का सुटला? एक गोष्ट गोरडे बाबाकडून तेवढी शिकाय जोगी. आपल्या भजनात सगळ्यात गोरडे बाबा गायला हुशार आहे, वाजवायला हुशार आहे. पण शोन्या माऊली बी आहेत बरं का. तुम्ही आले माऊली पुढे या. मग सांगा बरं, एवढं असून म्हणायला मिळालं काय? नाही मिळालं काय? कारण तो त्याच्यात गुंतला. भजनात सुद्धा सुखी संतोषा न यावे, दुःख विषादा नाही म्हणायला मिळालं तरी दुःख विषादा न, आणि लाभा लाभ न धरावी मना माझी. त्यावेळेला जेव्हा असं वैराग्य निर्माण होतं तेव्हा अंतःकरणात चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्याचं काय उदाहरण आहे? हरिओम. चित्तशुद्ध ज्याचं झाले त्याचं काय उदाहरण आहे? बघा, चित्तशुद्ध तरी शत्रू होती. बरं, आता आपली सगळ्यांची चित्तशुद्ध झाले तर आपले शत्रू कोण झाले? मित्र झाले का आपले मित्र शत्रू झाले? आपला उरफाटा कार्यक्रम चाललाय. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. व्याघ्र म्हणजे हे जे काम क्रोध लोभ आहेत ना, ही वाघाची रूपक आहेत, सापाची रूपक आहे, ही त्याला टच करू शकत नाही. ते ज्ञाननिधीचे भुजंग विषय दळीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मार्ग जे चित्त शुद्ध झाले त्याला ते गोष्टी स्पर्श करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये मुमुक्षत्व सारासार विचार काय सार आहे त्याच्या पाठी मागे लागणार. आणि अशी स्थिती जेव्हा होईल, चित्त शुद्ध होऊन समबुद्धी सगळ्यांमध्ये वाटेल, त्यावेळेला हरी गुरु कृपा. कोणाची कृपा होणार? अजून झाली नाही, चांगल्यांवर झाली नाही ही कृपा. कोणती? हरी गुरु कृपा. ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्ती होती. मोक्ष कशाने मिळतो? फक्त मोक्ष ज्ञानानेच मिळतो. बाकी तुम्ही किती कर्म करा चांगली, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा. किती दिवस? अखंडित म्हणजे तिथंच राहायचं. जसे मासे पाण्यात, बेडकं पाण्यात, तसा हा अखंडित जरी तिथं राहिला. त्रिवेणीचे स्नान अखंडित. त्रिवेणी म्हणजे कोण? गंगा यमुना सरस्वती जिथं संगम झालाय तिथं हा जरी राहिला आणि रोज आंघोळ करीत राहिला, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा. काशी वाशी मरा ज्ञानाविन. काशीला जरी मेला पण ज्ञान नसेल तर नाही तया गती निरंजनी भोगी रुद्र योनी कर्म वसे. जर तिथं मेला तर शंकराचा कोण होईल? एखादा गण होईल, नाही तर नंदी होईल, एक शिंगावाला होईल, नाही तर दोन शिंगावाला होईल. हे पुण्य करून देवाच्या म्हणजे ईश्वराच्या जवळ जाईल. आत्मस्वरूपाच्या नाही बरं का. शंकराचं मूळ स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, विश्वस्वरूप. हो, त्या स्वरूपाला प्राप्त करायचं. केवळ शंकराच्या कृपेक्षा खाली राहायचं नाही आपल्याला. शंकर ज्या स्वरूपाशी सदा एकनिष्ठ आहे त्या स्वरूपाशी आपल्याला भेटायचं. आणि ते ज्ञानाशिवाय मोक्ष मिळू शकत
मग हरिपाठात आपल्याला सांगितलेलं आहे द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान. मग गुरुकडून ज्ञान घेतलं का? हो घेतलं ना. काय सांगितलं बाबांनी माळ घातली, काय नाम सांगितलं? म्हणलं रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरीला ज्ञान म्हणत नाही, नोट करून ठेवा पॉईंट. आणि आपले जे बी बाबा असतात त्या बाबांना जाऊन सांगायचं का रामकृष्ण हरीला ज्ञान नाही म्हणत असं म्हणतात लोक. हे वास्तव आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपल्याला ओळख होणे, त्याचं नाव ज्ञान आहे. हे जे भाराभार चालल्यात ना शब्दाच्या चावट्या, याला सुद्धा ज्ञान म्हणत नाही. याला काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराजांचा अजून एक आबळ शब्द ब्रह्मे होसी. लय बोलत पण ब्रह्माची ओळख नाही. शब्द ब्रह्मे होसी आगळा म्हणसी न भियो कळी काळा, पण बोधेविन सुख सोळा आहे तो जिवाळा वेगळाची. ते वेगळं तत्व आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपणच आपल्याला पाहायचं. कसं काय आपण आपल्याला पाहायचं? आळंदीमध्ये ठाकरे महाराजांचे ज्ञानदेव गाथा आहे, सार्थ ज्ञानदेव गाथा विकायला, आणि त्याच्यामध्ये पहिलाच फोटो दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज आरशात बघायला गेले. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखमा देवर मज आईसे केले. ज्ञानेश्वर महाराज इकडून आरशात बघतात स्वतःला, तर तिकडून त्यांना असा दिसतंय स्वतःचं चित्र. म्हणजे वास्तव की आपल्याला चित्र दाखवल्याशिवाय कळत वास्तव असं चित्र दिसलं नाही. त्यांनी आरशात पाहिलं स्वतःला, म्हणजे बुद्धिरूपी आरशात पाहिलं तर मी आणि परमात्मा वेगळा नाही असं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो. एरवी मात्र ज्ञान नसेल. कैक लोकांनी ज्ञान डावललेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांना लोक मानत नाही. हे जे म्हणणं आहे ते फक्त वरवर आहे, पण ज्ञान जोपर्यंत स्वीकारत नाही. म्हणजे आपले बाबा एक सांगतात, म्हणलं मी गांधीजींना खूप मानतो. एक त्याच्या कानाखाली ओढली तर त्यांनी दुसऱ्याचे कार म्हणलं चॉपर लगेच. आणि हा कोणला मानतोय? एकच कानाखाली ओढली तर म्हणतो लगेच चॉपर काढ. आणि गांधीजींनी सांगितलं एका गालावर लाफा मारला तर दुसरा गाल पुढं करायचा, आणि हा काय खास गांधीजींना मानतो. तसं ज्ञानेश्वरांना मानतो ना, तर ज्ञान पाहिजे त्याने घेतलं पाहिजे. या ईश्वरी ज्ञानाने आपले सोडून झाली पाहिजे, आणि आपल्याला देव कशाला म्हणतात तो कळला पाहिजे. आयलीच थडी न पळता, आणि ज्ञानही बघा, आयलीच थडी न पळता पळून गेला जो माग होता, तो पहिले दीप्तीची वार्ता काय झाली. हा दृष्टांत. त्याचा सिद्धांत काय नाही, डायरीत आहे बघा. ज्ञान जे आणि अध्यात्म ज्ञान काही जेने मानिलच नाही, असं अध्यात्म ज्ञान आहे जे आपलीच आपल्याला ओळख करून देतो. त्याची तर जगाला खबरच नाही. आणि गुरु तर केलेत. आमचे गुरु लय मोठे आहेत. किती मोठे आहेत गुरु? असे पाहिजेत का आपल्याला सुद्धा त्यांनी आपल्यासारखे केले पाहिजे, आपणासारखे. आणि अध्यात्म ज्ञान काही ज्यांनी मानलच नाही, तो ज्ञानार्थ न देखे. हे काय बोलावे असे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अध्यात्म ज्ञान स्वीकारलंच नाही. चाललंय आमचं रामकृष्ण हरी म्हणतो, कोण ओम नमो भगवते म्हणतो, कोण ओम गणेशायन म्हणतं, कोण ओम नमो ज्ञानेश्वरम ओम काय म्हणतात. चाललंय सगळे चालले, पण ज्ञान कोण घेत नाही बरं का. ज्ञान घेतलं पाहिजे, त्याला अध्यात्म ज्ञान मानलं नाही. आणि हा दृष्टांत सिद्धांत सांगण्यासाठी तो दृष्टांत होता. आईलीच थडी न पळता. रामकृष्ण हरी सोडून दुसरं काहीच नाही. नदीच्या याच किनाऱ्यावर आला नाही तो माणूस, त्या नदीच्या पहिल्या तीराला काय आहे हे त्या मूर्खाला काय कळणार आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. आईलीच थडी न पळता, याच किनाऱ्यावर न येता पळून गेला जो माग होता, तो पहिले दीप्तीची वार्ता काय जाणे, पुढं काय हे काय माहिती आहे त्याला. इथे मर्यादेची भिंत निर्माण. आणि ते ज्ञान मिळायला आपलं परमभाग्य असावं लागतं, आपल्या लकीमध्ये आपल्या नशिबात असावं लागतं, भाग्याचा उदय व्हावा लागतो, तेव्हा ती गोष्ट मिळते. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही अर्जुना, ज्यास निष्काम कर्म करण्याची हातवटी साधलेली आहे. सगळं करायचं आणि आपण कोण करणार आहे तसं पाहिलं तर ही एक दृष्टी आपल्याला नंतर प्राप्त होती. आपण फक्त निमित्ताचे, सगळे निमित्ताचे धनी सांगणार. गुरु बी निमित्ताचे आणि शिष्य बी निमित्ताचे, नाही तर वास्तविक दोन्ही मिळून काय एक ब्रह्म आहे. फक्त ब्रह्म जगामध्ये अर्जुना ज्यास निष्काम कर्म करण्याची हातोटी साधली म्हणजे त्या कर्मबंध मुळीच बाधत नाही. करायची कर्म सगळी, पण निष्काम भावनेने करायचं. कोणतंच कर्म तुम्हाला स्पर्श करू शकत नाही ना, कोणतंच शिकू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच चिलखत घातले म्हणजे शस्त्राची वृष्टी सहन करता येते. किती वार केले आज चिलखत असेल तर सुटून जातो. इतकेच नव्हे तर त्याला त्याच्या अंगाला शस्त्राचा स्पर्श न होता खात्रीने विजय होऊन राहता येते. शस्त्र मारलेलं सुद्धा लागत नाही.
अफजल खानाने केला होता की नाही शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न, पण चिलखल घातली, त्यांना टच पण नाही झालं. तशी हातोटी जर आपल्याला सापडली, निष्काम कर्मयोग म्हणजे एक वज्र कवच आहे आपल्याला कर्मबंधनातून सोडवायला. ते कर्मच आपल्याला स्पर्श करू शकत नाही आणि तिथून पुढे त्यात काय खात्रीने विजय होऊन जाईल असे आपले साधू संत झाले. कर्म धर्म त्यांचा नारायण. काय झालं, काय काय त्यांचं झालं, त्यांनी केलेलं कर्म, त्यांनी जो जो केलेला धर्म काय झाला, नारायण स्वरूप झाला. म्हणजे ज्याच्या हातातून झालेली कर्म नारायण स्वरूप आहे, ज्याच्या हातातून झालेला धर्म नारायण स्वरूप आहे, तो कोण असणार आहे, तो नारायणच. आणि त्यांचे निपावन तिन्ही लोकात तो पवित्र, तो ज्या वाटेने जाईल तिथं सुखाची वाट निर्माण होणार आहे, जीवाला मोक्षाचा मार्ग करो. अहो त्या साधूच्या अंगावरचा, साधूच्या नाही नामधारकाच्या अंगावरचा वारा गेला ना दुसऱ्याच्या याच्यावर, ते खातड पेतड असलं तरी ते म्हणाल आपल्याला असं वाटतं माळ घालावं. कशामुळं, साधूची ती कृपा आहे. ते साधूने केलेल्या साधनाची पावर आहे, तो खात्रीने विजय होईल. त्याप्रमाणे इह लोकाचे भोग्य सुख नाहीसे न होता मोक्षही अंतरत नाही. लोकांना असं वाटतं बोध झालं आणि माळकरी झालं म्हणजे का भोग मिळत नाही का भोगायला. तुम्हाला काय सांगू, शेठ ज्यांनी गाड्या घेतल्या 10-10 लाखाच्या ते नाही फिरत, पण आपण 100 रुपये काढून चाललो, इथं गाडी थांबवायची, शेठला म्हणतो आपण, शेठ असतो आपल्या बरोबर तवेरा गाडी घेऊन, गाडी त्यांची ना आपण म्हणायची थांबवा इथं. भोग कोण भोगतं, अरे सगळे भोग. तुम्हाला सांगतो उदाहरण सांगतो पुराणातलं भागवतातलं. ध्रुव बाळाला बापाच्या मांडीवर बसायचं होतं, पण बसू दिलं, त्याला दिलं ढकलून सावत्राईने. मग ढकलून दिलं, तो काय करा घरात भांडत बसला का. त्याची आई होती, तिचं नाव काय होतं, सुनीती. तिची नीती चांगली होती, तिने सांगितलं का अरे मांडीची काय विचार करतो, देवाच्या मांडीवर बसण्याचा विचार करतो. ते गेलं, प्रसन्न केला देवाला. देव प्रसन्न झाल्यानंतर बाप वाजत गाजत गेला त्याला आणायला, आणि तिथून आले बाप म्हणलं गादीवर तू बस. त्याला मांडीवर बसायचं होतं, पण बापाने कशाला बसवलं, कशावर, गादीवर तू बस. आणि आता मी जातो वनात तपश्चर्या करायला. आणि 36,000 वर्ष ध्रुव बाळाने राज्य केलं. प्रल्हादाला बाप विष घालत होता ना, हातीच्या पायाखाली तुडवीत होता, पण एवढं करून राजा कोण झाला हो. तो राजा होतो, सोन्याची परीक्षा होती. मग देवही भेटतो आणि भोग सुद्धा भेटतात. हरिपाठात काही प्रमाण आहे का तुमच्याकडे, भुक्ती आणि मुक्ती सुखदायक साचर, हे तर वेगळं प्रमाण आहे बघा. भोगही त्याला मिळतात आणि मुक्ती मी मिळते हरिपाठात प्रमाणे. त्याला भोगही मिळतात आणि मोक्ष सुद्धा मिळतो, त्याला सुखही मिळतो. या यह लोकातले भोग्य सुख नाहीसे न होता मोक्षही अंतरत नाही, तो खात्रीने ठेवल्यासारखाच आहे. व ज्या निष्काम कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले पवित्र धर्मानुष्ठान शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते. म्हणून निष्काम कर्मानुष्ठान करीत राहावे, परंतु त्या कर्मफलाची इच्छा धरू नये. कीर्तनकार बाबाला जमल का हे गोष्ट, कीर्तनाला जायचं आणि फळाची अपेक्षा नाही करायची. श्रीफळाची नाही म्हणत मी, श्रीफळ नाही भेटलं तर चालत बाबा म्हणतात. सांगा बरं, मग सांगा बरं, हे असली लोक ज्यांचे स्वतःच्या आशा तृष्णा संपलेल्या नाहीत, त्यांच्या पायाला लागलं आपलं काय होणार, आपल्या तर अजून डबल वाढतील त्यांच्या. सांगा मग आता इथं निष्काम कर्माष्टन करत राहावे. आपल्या बाबांचं सांगणं आहे बरं का, श्रीपाद बाबांचं. हो, खिशात पैसे असं तर गावाला दुसऱ्या कीर्तनाला जायचं कीर्तन करायला बरं का महाराज. तुमच्या काही खिशात नाही, पॉकेटमध्ये ठेवायचे पैसे. पैसे असं तर गावाला जायचं त्यांच्या कीर्तनाला जायचं, दिलं प्रवास खर्च तर घ्यायचा, नाही तर आपल्या खिशातले तिकीट काढून आपण त्यांच्यावर उपकार करायला जात, आपण आपलं आत्मिक सुख उपभोगण्यासाठी तिकडं जातो. ते आपल्याला उपकारक ठरतात म्हणून आपण जातो. आणि एखाद्या वेळेला त्यांनी नाही दिलं आपल्याला तर आपली तिकीट काढून घ्यायची आणि पुढच्या वर्षी तारीख दिल्यावर घ्यायची का नाही. शब्बास माऊली. अरे पुढच्या वेळेला तर आवर्जून त्यांची तारीख घ्यायचीच, कारण खरी नितांत गरज तिथंच आहे की नाही. म्हणून निष्काम कर्मानुष्ठान करीत राहावे, परंतु त्या कर्मफलाची इच्छा करू नये. जसा पंचाक्षरी मंत्र व्यक्त असल्यामुळे भूतापासून बाधा पावत त्याला बुधबाधा नाही, तसा कर्माची जर हातोटी प्राप्त झाली ना, काहीच तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणे या अर्जुनाला का सांगतात, तो म्हणतो मला यांना मारल्यावर काय लागेल,
पाप लागेल, कुलभ्रष्ट होईल, स्त्रिया कुलभ्रष्ट झाल्यानंतर मग वंश खराब होईल आणि मग मला पाप लागेल, त्यापेक्षा मला हे करायचं. अरे तुला कसलं पाप लागणार आहे? त्याचप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निराभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे करायचं, पण हे बोलून बी नाही दाखवायचं यांच्यासाठी आम्ही लय केलं म्हणजे काय आहे त्याच्याकडं. हा एक वाक्य परत मागे जातो. कर्मबुद्धीने त्याचप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्ती न ठेवता निराभिमान बुद्धीने कर्म करायचे. सगळं करायचं, पण मी करतो, मी एवढे उपकार करतो आणि मी असं वागतो मी तसं वागतो, हा सुद्धा अभिमान पुन्हा जन्म मारणारा कारणच आहे. कारण तो स्वतःला देह समजतो का आत्मा समजतो? देह समजतो. मी येऊ केलं, मी तेव केलं, तू काहीच केलेलं नाही. हा निराभिमान होऊन कर्मबुद्धीने निराभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे प्राप्त झाली असता हा उपाधीत असूनही उपाधी त्याला जन्म मरण द्वारा बाधा करू शकत नाही. तो देहातच आहे, आपल्यासारखाच आहे. साधक पूर्ण ज्ञानी झालेला आहे तो, त्याला ती हातोटी प्राप्त झाली, बुद्धी प्राप्त झाली. हे मी करत नाही, मी कोणताच कर्म करत नाही, ईश्वर कोणतंच कर्म करत नाही. तसा मी बी कोणतंच कर्म करत नाही, कारण मी सुद्धा कोण आहे? ईश्वरच आहे. जसं ज्याप्रमाणे आपण कीर्तनात ऐकलेलं आहे, देव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. देव कर्तुम बी आहे अकर्तुम बी आहे, अन्यथा काहीच करीत नाही असा देव आहे. आणि मग भक्त तुम्ही आम्ही कसे होत? तो बी तसाच आहे. तो म्हणतो माझ्या सत्तेने काहीच करत नाही, मी काहीच करत नाही, मी निमित्त मात्र आहे. ते म्हणतात कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे या उपाधीचा असता हा सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमच आहे. उपाधी असूनही उपाधी त्याला जन्म मरण द्वारा बाधा करू शकत नाही. तोही शरीरातच आहे, पण त्याला शरीराचे धर्म चिटकत नाही. योगी ज्या परमात्म तत्व रूप ब्रह्मस्थितीस प्राप्त होतात, अर्थात जेथे पुण्य पापादी कर्मजन्य अद्रष्टाचा प्रवेश होत नाही. कोणत्याही प्रारब्धाचा कोणत्याही कर्माचा पाप आणि पुण्य ज्याला चिटकलं नाही अशा ठिकाणी योगी लोक परमतत्व स्वरूप ब्रह्मस्थितीस प्राप्त होतात. आपल्याला पुण्य जमा नाही करायचं आणि आपल्याला पाप जमा नाही करायचं. पुण्य जमा केलं तर काय होईल? ते विलाचंडच आहे. पुण्य जमा केलं कुठं जाईल? स्वर्गाला जाईल. पण जन्म मरण चुकलं का त्याचं? नाही, पुन्हा खाली येणार, परत वर जाणार, खाली येणार. स्वर्गीचे अमर खाली यायचं म्हणतात आणि खालचे म्हणतात वर जायचं. हा मृत्यू लोकांचा उपराटाने त्यांना वर गेल्यावर कळलं आपलं चुकलं. म्हणजे पुण्य नाही करायचं, पाप नाही करायचं, मग कर्म तर करावंच लागणार. मग पुण्य आणि पाप कसं नाही होणार? होईल जाईल ते होईल, पण मी त्याचा करता नाही. हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ब्रह्म कोणतं कर्म करत नाही, शरीर करतं कर्म. शरीर जड आहे, त्या जडाला काही चिटकत नाही. अशी हातोटी प्राप्त झाली म्हणजे पाप पुण्यादी कर्मजन्य अद्रष्टाचा प्रवेश होत नाही. जे सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे, जे चिरस्थिर आणि सत्व रज तम या त्रिगुणाधिकाचा ज्यात मुळी स्पर्श होत नाही असं पाहिजे. आपला परमार्थ असा पाहिजे. सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे ते परमतत्व. अजून काय? चिरस्थिर आहे, काही काळापर्यंत सुनेते. चिरायुष्य म्हणतात ना, चिरायू म्हणजे ते चिर आहे आणि स्थिर आहे. परत आणि त्याला सत्वगुण रजतगुण आणि तमोगुण या त्रिगुणाधिकाचा ज्यास मुळी स्पर्श नाही. म्हणजे लोक तमोगुणी भांडणं करतात, रजोगुणी विलासी जीवन करतात आणि सत्वगुणी पोथ्या ऐकणार, भजनाला जाणार, कीर्तनाला जाणार. या तिन्ही गुणांना आत्म्याचा स्पर्श नाही. मग सत्वगुणाचा जो अहमपणा घेतो, आम्ही अमुक करतो तमुक करतो, म्हणजे तो त्या स्वरूपापर्यंत प्राप्त नाहीये. त्या तिन्ही गुणाला लाट मारून पुढे जायचं. अर्जुना ते परमतत्व अर्जुना ते परब्रह्म तत्व ज्या बुद्धीने अंतिम साध्य आहे अशी. आपल्या डोक्यात काय पाहिजे हो? एक आपल्या डोक्यात एकच पाहिजे. जसं बाळासाहेबांच्या डोक्यात होतं एकच लक्ष, विधानसभा प्राप्त केली. तसं हे म्हणतात परब्रह्म तत्व ज्या बुद्धीचे अंतिम साध्य आहे. ज्या बुद्धीला असं वाटतं का मला देवच प्राप्त झाला पाहिजे, मला देवच प्राप्त झाला पाहिजे, त्या बुद्धीचं अंतिम लक्ष परब्रह्म तत्व प्राप्ती आहे. अर्जुना, सद्बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याईच्या बलाने थोडीशी
थोडीशीच अंतकरणात प्रकाशित प्रगट झाली तर तेवढ्याने सर्व संसार भय नाहीसे होते. ते म्हणतात जीवाला फक्त एवढंच जाणीव झाली पाहिजे का मला देव भेटावा, मला देव भेटावा, मला देव भेटावा. हो, आपुला तो एक असं त्या जीवाला जेव्हा वाटल आणि त्याच्यासाठी जो मग ह्या ओळीला ते प्रमाणे ज्याला असं वाटतं मला ईश्वर भेटावा, ईश्वर भेटावा, त्याच्यासाठी त्याची पळापळी. ऐसी करी धावा धावे चित्त लावे चरणापी. धावा धावी पाहिजे आपली, पण कुठं पाहिजे? आपलं चित्त त्या ईश्वराच्या चरणाजवळ लागलं पाहिजे, याच्यासाठी धावा धावी पाहिजे. आता आपली धावा धावी कशासाठी? आपली धावा धावी संसारासाठी. सकाळी गाडीवर जायचं असलं, आपल्याला कामावर जायचं असलं, तर काही असलं तर बाजूला टाकून लगेच जातो, जायला पाहिजे जायला पाहिजे. आणि तेच संध्याकाळी समजा आपल्याला ग्रंथाला जायचंय, कीर्तनाला जायचंय, तर सगळी कामं सांडून जातो का माणूस? आता सोमवार आलं, सोमवार सोडायच्या दिवशी येणार का आपण? तेव्हा सोमवार सोडायचं आपण, कारण आपण ज्याच्यासाठी करतो ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. सद्बुद्धी तिला म्हणतात जिच्या की एकच ध्येय तिला मला ईश्वर प्राप्ती व्हावी, अशी जी सद्बुद्धी आहे ती कशी काय प्राप्त होईल आपल्याला? बऱ्याच जन्माची जेव्हा पुण्य संपत्ती जमा होते तेव्हा थोडीशी सद्बुद्धी निर्माण होती. ईश्वर भेटेल का मला? मला भेटेल का ईश्वर? काय करायला पाहिजे? या बाबाला विचारू का त्या बाबाला विचारू, त्या बाबा, ही थोडीशी सद्बुद्धी निर्माण होती. सद्बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याईच्या बलाने थोडीशीच अंतकरणात प्रकाशित प्रगट झाली तर तेवढ्याने सर्व संसार बन भय नाहीसे होते. ती काय पाहिजे आपल्याला? जगात काय पाहिजे? फक्त आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, सद्बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. आणि ती सद्बुद्धी नाही लोकांकडे. पहा, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, आणि ती सद्बुद्धी कधी प्राप्त होती? बहुत सुकृताची बऱ्याच पुण्याची जोडी, अनंत जन्माचे तप, एक नाम. नाम केव्हा भेटतं ईश्वराचं? अनंत जन्माचं जेव्हा तप असेल, पुण्यपदरात असेल, त्यावेळेला ती गोष्ट प्राप्त होते. आणि थोडी जरी प्रगट झाली, संसार तर कोणीकडे निघून जाईल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते, काय दृष्टांत द्यायचं आपल्याला? गोष्ट सांगितलं, दृष्टांत दिला तर समज. थोडी सद्बुद्धी झाली तरी काम होईल. कसं काय? बघा, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते तरी पण मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे ही सद्बुद्धी अल्प जरी असली तरी तिला लहान समजू नये. थोडीशी जरी चांगली बुद्धी आपल्या जीवनात निर्माण झाली तरी समजायचं नाही छोटी. दिवा छोटा असला तरी चटकी पेटू शकतो का नाही? मग अर्जुना जसे विचार, अर्जुना जे विचार निष्णात ज्ञानी आहेत ते अशा बुद्धीची अनेक प्रकारे उत्कट इच्छा करतात. जे ज्ञानी आहेत ते काय करतात? अशी बुद्धी आम्हाला मिळावी, अशी बुद्धी मिळावी का ईश्वराच्या जवळ नेलती. आणि ईश्वरापासून बाजूला नेणारी संसारिक बुद्धी जी ती तुकाराम महाराज म्हणतात, मला दुर्बुद्धे ते मना कदा नौपजो नारायणा, कदा नौपजो नारायणा, नारायणा कदा न उपजो नारायणा. देवापासून बाजूने गेलेली बुद्धी थोडी निर्माण नको होऊ दे. आणि ज्ञानी लोक त्या सद्बुद्धीची नेहमी अपेक्षा करतात. ती प्राप्त होण्यासारखी नाही तर फार दुर्लभ आहे. ती उत्कट इच्छा करतात, पण ती कोणाला प्राप्त होते? ती काय सहजासहजी प्राप्त होण्यासारखी नाही, तर ती फार सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. जगामध्ये बुद्धी भरपूर आहे पण सद्बुद्धी नाही. सद्बुद्धी तिलाच म्हणतात जी ईश्वर प्राप्तीसाठी तरफडते, तिलाच खरी सद्बुद्धी म्हणतात. ज्याप्रमाणे इतर दगडासारखे बरीच काही पुष्कळ सापडत नाही, अथवा लेश मात्र अमृत प्राप्त होण्यास देखील तसा दैवयोगच लागतो, त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीतच जिचे अंतिम पर्यावसन होते अशी सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगेचे पर्यावसन निरंतर समुद्रच आहे, त्याप्रमाणे अर्जुना जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्तीच नाही. बसतो का आपण या सदरात? आपल्याला बसायचंय का? आपल्याला प्रवास करायचा आहे, त्याचा प्रयास करायचा आहे का? ईश्वर ज्याची बुद्धी फक्त एकच आहे, म्हणजे ज्याच्या डोक्यात फक्त काय? ज्याच्या डोक्यात फक्त देवच आहे. देव एक देव. म्हणजे ते जरी दही दूध तूप लोणी काय गेले तरी ते काय म्हणतात? देव घ्या कोणी. किंवा मथुरेला गेल्या गवळणी दूध आणि तूप घेऊ, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या.
विकिता गोरस घ्या म्हणे हरी, कोणी एकी बोलली, कोणी एकी बोलली नारी. विकिता गोरस घ्या म्हणे, म्हणजे हिच्या डोक्यात काय आहे? हिच्या डोक्यात देवच आहे फक्त, बाकीच काय नाही. आणि लोक हसायला लागली, काय ही दही दूध तूप लोणी काय आली, ही काय म्हणती. मग आता तिला लोक हसतात ना. आपल्याला जेव्हा लोक हसतील धरून पोट भरून हसायला लागले आपल्याला बघून, का समजायचं का आपलं परफेक्ट काम. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. आपल्याला काय त्याच्याशी, उलट नातेवाईकांनी म्हणले पाहिजे याच्याशी संबंध ठेवायचा. काय हो, गण आणि गोत्रज हसताती मज, म्हणती गेले गेले याले याचे मनुष्य पण येणे सांडियली लाज. हिला काही कळतच नाही काय करायला पाहिजे काय. असं झालं का समजा. आणि आपला संसार भरभराटीतला व्हायला लागला. जसं होईल पाहिजे तसं व्हायला लागलं का समजायचं आपलं मनुष्यत्व फुकट गेलं. जन्माला ज्याच्यासाठी आला होता, म्हणजे साबरीच्या झाडाला आलेली फळं काय उपयोगाची. मग यांच्या गाड्या घोड्या बंगले म्हणजे काय, साबरीच्या झाडाला आलेली फळं, किंवा शेळीच्या गळाला आलेले स्तन, त्याच्यातून आयुष्यात कधी दूध नाही. तसं या लोकांचं शून्यवत जिनं, ज्याने ईश्वर प्राप्ती अंतिम साध्य ठेवलेलं नाहीये. अन्य नाही तुझे, ज्या बुद्धीत केवळ बुद्धीचं वैभव फक्त काय, ईश्वर प्राप्ती. काय प्रमाणाची उकली बघ, बुद्धीचे वैभव. अन्य नाही तुझे, अख्खी बुद्धी सगळी वैभवशील बुद्धी त्यांनी कुठं पणाला लावली. जसं ते लोडिंग अनलोडिंग वाले असतात, ते एकदमच ताकद आणतात. हायशा म्हणजे सगळी ताकद कुठं आणली त्यांनी आता त्या हायशामध्ये. तशी सगळी बुद्धी त्यांनी कुठं, देवशिवाय सोडून दुसरी. ह्या प्रमाणाचा हा अर्थ आहे बरं का. बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीच्या डोक्यात एकच, त्याच्या डोक्यात देवाशिवाय बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. त्या बुद्धीला एकच, एका केशवराजे बस, एका परमात्म्याला प्राप्त झालं का सगळंच प्राप्त झालं. आणि देव प्राप्त न होता सगळं गोळा केलं तरी काहीच केलं नाही त्यांनी. जन्माला गेला. आता ते हेलेलं सांगतात होय, ते पाणीवाल्याला हेलेलं सांगतात की आपल्यालाही तुकाराम महाराजांची अभंगवाणी ही आपल्याला जे त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीचं तिचे अंतिम पर्यावसन होते. अशी सद्बुद्धी फार थोडी आहे. ज्याप्रमाणे जिला ईश्वरा प्राप्ती वाचून दुसरी काहीच प्राप्ती नाही, अंतिम साध्यच नाही, त्याला दुसरं काही प्राप्तच करायचं नाही, त्याचा उद्देशच तो आहे. अशी ती जगतामध्ये एकच बुद्धी सद्बुद्धी आहे असे जाण. हिच्याशिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत. लय मोठा कलेक्टर असेल, लय मोठा साहेब असलं तरी देव नाही ना त्याच्या जीवनात. त्याची बुद्धी कसली, दुर्बुद्धी. म्हणजे दुर्योधनी सगळे, एवढे सगळे देवापासून दूर गेलेली बुद्धी, तिचं नाव दुर्योधन. मग आता जगात दुर्योधन आहेत का नाही. हो, त्यांना माहिती आहे दुर्योधन आहे. आपल्या पोटाला बी कोण येणार आहे, पण ते पोरांची नावं दुर्योधन नाही ठेवायची. हा, देवापासून बाजूला गेलेली बुद्धी दुर्योधन. असे काही दुर्योधन आपल्या आजूबाजूला आहेत. काय करावं त्या बिचारांची, किंवा ते साधू संतांना. जगतामध्ये एकच बुद्धी, हिच्याशिवाय इतर बुद्धी ती दुर्बुद्धी होत की ज्या बुद्धीत फार विकार उत्पन्न होतात. अशा बुद्धीच्या ठिकाणी जे अविचारी आहेत तेच रममान होतात. संसाराच्या ठिकाणी बुद्धी संसारात घातलेली ते तिथं कोण रमलेले आहेत, अविचारी लोक आहेत, मूर्ख लोक. म्हणून अर्जुना, त्यात अविवेकी लोकांना, त्या लोकांना काय प्राप्त होतं, त्यांची बुद्धी स्मार्ट आहे, नुसता पैसा गोळे करते. त्या अविवेकी लोकांना काय प्राप्त होतं पहा. म्हणून अर्जुना, त्यात अविवेकी लोकांना स्वर्ग, संसार किंवा नरक अवस्था प्राप्त होते. स्वर्गात गेलेले विवेकी आहेत का अविवेकी आहेत? काय सांगते ज्ञानेश्वरी. स्वर्गात गेलेले सगळे कसे आहेत पहा बरं. आता एवढे मोठाले देवा अविवेकी. आणि जर आपण ठरवलं तर आपण कसे होऊ शकतो, विवेकी होऊ शकतो, आपण ज्ञानी होऊ शकतो ना. आपण ठरवू ते मनुष्य लोकात करू शकतो. कोण स्वर्गाला जातो, कोण संसाराला येतो, कारण त्यांची बुद्धी येऊन जाऊन कुठे आहे, तिथंच चकलेली आहे. नाही तर नरक अवस्था प्राप्त होते, परंतु त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. मग आता हे जे म्हणतात, कोणाला आपण विचारायचं आणि त्यांना, बाबा देव भेटेल का, आणि देव भेटणं एवढं का सोपं आहे का, अजून आम्हालाच नाही भेटला, तुम्हाला कुठून भेटेल. मग असं म्हणणारा माणूस विवेकी आहे का अविवेकी हो. मी एवढी जगामध्ये अविवेकी ज्ञान सांगायला आहेत का विवेकी आहेत, अविवेकी आहेत. मग त्यांना जाऊन तुम्ही म्हणाल का तुम्ही अविवेकी आहेत.
भाव बस खाली सांगा. यांनीच बाजार भरवलेला आहे सगळा. काय करावं धर्म. यांनी आपलं तर नुकसान होईलच, पण आपल्या पिढ्यानपिढ्या बर्बाद केलेल्या आपल्या आजे पंजे मासनात घालायला हेच कारणीभूत आहेत. आपल्या आजे पंजांच्या कमीत कमी माळा होतं ना काहींच्या तरी, ते बी मासनाला गेले, माळा घालून मासनाला गेले. म्हणल्यानंतर कोण कारणीभूत आहे? जर पोरं शाळेतली सगळीच वर्गातली नापास होत असतील तर कोणाला धरलं पाहिजे का? त्याला द्यायचा मोकाट सोडून. तोच जबाबदार आहे ना. इन्स्पेक्शनला आलेले साहेब कोणाला धरणार आहे? गुरुजी म्हणला हे मठ येतं, तुला कशाला इथे ठेवलंय? तुला सुज्ञ बनवण्याचं कारण तू सुज्ञ म्हणून तुझी ड्युटी तिथं आहे. ते पूर्वमीमांसक वेदाचे आराधना अर्थात प्रमाणपूर्वक बोलतात. बघा आता कोणाबद्दल सांगतात? देवदिकाचे धर्माची सगळी कामं करतात, वेदाचे आधाराने अर्थात प्रमाणपूर्वक बोलतात. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरोनिया. वेद सांगतो त्याचप्रमाणे वागतात, वेदाचे मंत्र उच्चार करतात, पण कर्मफळाची आसक्ती धरतात आणि म्हणून त्यांचा घोटाळा होतो. वेदाचे आराधनेने अर्थात प्रमाणपूर्वक बोलतात व दुर्दैवाने वेदाच्या स्थावक वचनावर जोर देऊन केवळ कर्मयोगाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात, परंतु त्या कर्मजन्य स्वर्गाधिक फलावर लोभ ठेवतात. आणि म्हणून एवढं करून सुद्धा ते परत पतनाला येतात. ते असे म्हणतात की मृत्यूलोकी जन्मास यावे, यज्ञाधिक कर्मेच करावी व आल्हाददायक असे स्वर्ग सुख भोगावे. पैसा कमवा, गाड्या घोड्या घेऊन फिरावा, मस्तपैकी 4 खोल्या घेऊन राहावा म्हणजे झालं असं म्हणतात. आणि बोलायचं वेदाधारे करतात आणि फळाची अपेक्षा धरतात. कोण हे लोक? विवेकी का अविवेकी? आता आपण कोणत्या सदरात बसतो हे आपण त्यांना अविवेकी म्हणू आणि साधूला विवेकी म्हणू, पण आपण कोणत्या सदरात आहे? आपल्या डोक्यात काय भरलेलं आहे? गबाळ भरले का? कांदे बटाटे भरलेत का? अनेक नका पडू. गबाळ म्हणजे काय? गबाळ म्हणजे काय? देव सोडून बाकीचं जेवढं बी घरदार, एवढी मोठी बिल्डिंग तरी आपण समजायचं काय आहे ते? निवृत्ती महाराजाचं वाक्य सांगतो. म्हणले एका ठिकाणी गेलो आणि त्या बंगल्यात माझी राहायची सोय केली. त्याला सकाळी म्हणलं बुक्का आहे का? म्हणतो बुक्का नाही. तर म्हणला काय पेटवायचं का बंगला? म्हणजे पेटवलं काय जातं? गबाळ. मी सगळं गबाळ गोळा केलं, पण देव आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे. तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनाती. एरती माईक दुःखाची जनाती. कोणाचा नाही बरं पाठ हा अभंग? कोणाच्या आईची वाचला नाही, पण कोणी आपला देव करून घेतलाय? देव आपला कोणी करून नाही घेतला. ज्याच्या माग लागलाय तो हा आपल्याला सांगायलाय एरती माईक दुःखाचे जनाती. कोण सांगतोय? त्या दुःखाच्या दलदलीत पुरा फसलेला माणूस आपल्याला सांगतो त्याच्या नादी लागू नका. म्हणजे दारू पिणारा माणूस सांगतो दारू पिऊ नये, चांगली नसते, त्याने जीवनाचा बर्बाद होतो, वाईट होतो. कोण सांगतोय? मग त्याचं कोण ऐकणार आहे सांगा बरं? मग त्याचं ऐकावं नुसतं का त्याला घेऊन जावं कोपऱ्यात? कोपऱ्यात जाऊन त्याला बक्षीस द्यायला पाहिजे चांगलं. तसे म्हणतात मृत्यू लोकात जन्मास यावे, यज्ञाधिक कर्मेच करावीत आणि आल्हाददायक असे स्वर्ग सुख भोगावे. अर्जुना ती दुर्बुद्धी लोक नेहमी असे म्हणतात, यज्ञाधिक कर्म करणारे. म्हणून देवाने सांगितलं अर्जुना वेद विदू जरी झाला, काशीला जाऊन वेदोपाठ करून आला, इथे येऊन लोकांना शिकवित असेल आणि देव नसेल भेटला तर, अर्जुना वेद विदू जरी झाला माते नेनता वायाच गेला, कामाला आलाच नाही, वायाच गेला. आणि मग त्याला लोक नाही मानतात. कणू सांडून उपणीला कोंडाच. शेतकऱ्याने राशीच्या राशी घेऊन गेला खळ्यावरून आणि भुसकाट पडल्या म्हणलं अरे इथं तर लय उपनायर जोग आहे. बसलंय उपनीत काय भुसकाट. तुम्हाला भुसकाट माहिती?
माऊली तुम्हाला नसेल माहिती पाहिले ना. गायांसाठी आणलेलं बुसकाट बरोबर. हे बरोबर आहे. मग आता हे सगळी कोण ही सगळं बुसकाटच उपनायचं चाललंय. तू का म्हणे नामा म्हणे, पण नद्यात तू काय म्हणे, तुझा काय अनुभव आहे? तुला वाटतं का देव मग भेटतो? अरे ज्याला देव भेटला, देव होती तरी आणि का ते करशी. काय देव करशील, स्वतः देव होशील तर दुसऱ्याला करशील. संदेह हे विषयी करणेच नाही, याच्यावर संशयच करू नको. तू जर देव झाला, अरे दर्पणी जे मुखात आहे आपला जो चेहरा आहे तोच आरसा दिसणार आहे. मग आपण जे आहोत ते आपल्याला दिसणार आहे. आपण जर स्वतः ब्रह्म असू तर जगात काय दिसणार आहे आपल्याला? दर्पणी पाहतले तर तेच सगळं दिसतंय. त्याप्रमाणे अर्जुना, ते दुर्बुद्धी लोक नेहमी असे म्हणतात की या लोका जीवाला स्वर्ग सुखावातून प्राप्त करून घेण्याच्या साधना अनुष्ठानावातून दुसरे कर्तव्यच नाही. सुखच प्राप्त करायचं, त्याच्यासाठी तर माणसं जन्माला आलेली आहेत. आणखी दुसरे सुख मुळीच नाही. असे पाहते दुर्बुद्धी लोक कामनासक्त होऊन फलाविषयी फलाभिलाष भाराने दडपून जाऊन केवळ भोगजन्य सुखावर चित्तवृत्ती नजर ठेवून सकाम कर्मे करीत असतात. या अनेक प्रकारची क्रियात्मक अनुष्ठाने विधीचा मुळीच लोप न होऊ देता ती शेवटास नेण्याकरता फार दक्षतेने आचरण करतात. यज्ञाचे सगळे यथासंग कार्यक्रम व्यवस्थित करणार. असं पाहिजे, येऊ पाहिजे, तेव पाहिजे, हे नसेल तर नाही जमणार. हे सगळं करतील, जसं पाहिजे साधू करतो तसंच करतील. पण एकच चूक करतात. ते काय करतात? फलाची अपेक्षा करतात. परंतु अर्जुना, ते एकच गोष्ट फार वाईट करतात, ती ही की ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा धारण करतात आणि यज्ञ भोगता जो ईश्वर त्याला विसरतात, आत्म्याला विसरतात आणि स्वर्ग सुखाची अपेक्षा करतात. ज्याप्रमाणे कापुराचा ढीक करावा आणि मग त्याला आग लागून द्यावी, म्हणजे एवढी चांगली कामं केली त्यांनी, पण स्वर्गाची इच्छा केली म्हणजे त्या सगळ्या कर्माचं वाटोळ करून टाकले, आग लावून टाकली. ज्याप्रमाणे कापुराचा ढीक करावा आणि मग त्याला आग लागून द्यावी, त्याप्रमाणे मिष्टान किंवा अथवा मिष्टांनात काळकुट्ट विष मिसळावे. बघा आता किती चांगलं खूप करतात. खूप लोक चांगली आहेत पण एवढंच करतात आणि त्यामुळे घटाळ्यात सापडतात. बा, मिष्टान्न तयार केलं पण त्याच्यात काय टाकलं? विष टाकलं. किंवा दैवयोगाने मिळवलेला अमृताचा घडा पायाने लात मारून द्यावा. हे मनुष्य शरीर म्हणजे काय? अमृताचा घडा आहे. अमृताचा घडा आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल जे म्हणती ते देवच होती. निश्चित अमृत आहे शरीर. मनुष्य शरीर म्हणजेच अमृत आहे. कारण स्वर्गातले अमर म्हणतात आम्हाला मृत्यू लोकात जन्म पाहिजे, आपल्यासारखं शरीर पाहिजे, आणि आपण दिनहीन होऊन बसलेले. आपली पावर आपण काढलेली नाही. अमृताचा दैवयोगाने मिळवलेला अमृताचा घडा पायाने लात मारून लवंडून द्यावा. त्याप्रमाणे धर्मानुष्ठानाने संपादन केलेला धर्म क्षणिक फलप्राप्तीचे इच्छेने वाया घालवतात. अरे केलेली पुण्य विकली तर काय उपयोगाची? ते तुमचं मिळवलेलं पुण्य तुम्हाला वर परमात्म्याच्या भेटीला घेऊन जाणारी कर्म. आपण म्हणतो साधी साधी माणसं म्हणतात काय नाही कमवलेलं सगळं इथंच राहतं, फक्त केलेली कर्म आपल्या बरोबर येतात. मग चांगली केली तर देवाच्या भेटीला जाते, आणि कुत्र्या मांजराच्या गेलं तर केलेली कर्म त्याच्या बरोबर आली ना. अर्जुना, विचार कर की मोठ्या परिश्रमाने पुण्य संपादन करावे आणि मग संसाराच्या क्षणिक इच्छा का कराव्यात, याचे आश्चर्य मला वाटते. देव म्हणतो एवढा आश्रम सायास करून केली कर्म, यज्ञ कर्म केली, वारी केली, मेळावे केले, दिंड्या घातल्या, ज्ञानेश्वरी केली, भागवते केली, रामायणे केली, आणि याच्यातून काय फायदा केला? कशाची अपेक्षा दिली? विचार करून मागे जाऊन पुन्हा येतो. अर्जुना, विचार कर की मोठ्या परिश्रमाने पुण्य संपादन केले, एवढे मोठमोठ्याने सोबती केले, भागवत केली, रामायण केली, ज्ञानेश्वरी केली, आणि त्याच्याने काय मागितलं? मग संसाराची क्षणिक इच्छा का करावी, याशी मला आश्चर्य वाटते. देव मागाव ना, देव मागा, बोल तुला काय पाहिजे, तूच पाहिजे मला. पण हे नासक मागतं. परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना सद्बुद्धी प्राप्त झाली नसल्यामुळे समजत नाही. कोणाला? कोणते अज्ञानी लोक? पुन्हा एक पाऊल माग जातो. वेद आधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती,
ते म्हणजे वेदाप्रमाणेच वागतात, सगळी कर्म करतात, पण कर्मफळे आसक्ती धरून या त्या लोकांना म्हणजे वेदाचे मंत्र उच्चार यथा सांगणार, सगळी कर्म देवाने सद्बुद्ध ग्रंथात सांगितले त्याचप्रमाणे करणार. आणि त्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परंतु काय करावे ते अज्ञानी लोकांना सद्बुद्धी प्राप्त नाही, नसल्यामुळे त्यांना हे समजत नाही. अरे उत्तम स्वयंपाकीन नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक तयार करून तो लोभाने द्रव्य घेऊन विकते, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुख उपभोगासाठी अनेक परिश्रम करून संपादलेला हातीचा धर्म निष्फळ दवडतात. आता हे फार सोपं करून सांगितलं आपल्याला. फळ ते निष्फळ, देव मनुष्य जन्म मिळाला पण ईश्वर प्राप्ती नाही केली, फळ ते निष्फळ हरिविन. बघा आता आपल्याला इथं काय त्यांनी सांगितलं, एखाद्या ताईने चांगला स्वयंपाक केला आणि तो तिने न खाता विकला, केवळ कशासाठी? पैशासाठी. तसा यांनी धर्म केला खूप चांगला, पण तो काय केला? थोड्याशा पैशासाठी विकला. आता ही गोष्ट आपल्याला बरोबर कळत आहे की नाही? त्याप्रमाणे ते अविचारी लोक सुख उपभोगासाठी अनेक परिश्रम करून संपादलेला हातीचा धर्म निष्फळ दवडतात. म्हणून अर्जुना, वेदातील अर्थवादात मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात सर्व प्रकारे दुर्बुद्धी वास करते, हे लक्षात ठेवू. हे शास्त्रींबद्दल बोलणे, हे शास्त्री अपेक्षा करतात एवढं सगळं वेदाचं सगळं यथासांग करतात, पण काय करतात? त्या लोकांच्या मनात ही दुर्बुद्धी वास करते. देव जोडायचं यांना माहिती नाही, नाशकच जोडत राहतात. पावर आता कोणाबद्दल बोलतात ज्ञानेश्वर महाराज? आणि ही वासावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय, आपण अज्ञानी असून तर आपल्याकडे ज्ञान कशाला म्हणतात? आणि मग ज्ञानी माणसाचा आपण शोध करू, आणि या अज्ञानी लोक असतील तर त्यांना आपण डावलून जाऊ. तू निश्चयाने असे समज की वेद सत्व रज तम या 3 गुणांनी व्याप्त भरलेले आहेत. म्हणून सर्व उपनिषदांची मात्र ज्ञान प्रधान असल्यामुळे सत्वगुणामध्ये गणना केली आहे. वेदामध्ये सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमगुण आहे, परंतु त्याच्यापेक्षा उपनिषद श्रेष्ठ आहेत, कारण उपनिषदामध्ये ज्ञान प्रधानता असल्यामुळे सत्वगुणामध्ये ती गणली गेलेली आहेत. आणि म्हणून वेदाला तुकाराम महाराजांनी बाजूला ठेवलं एका वाक्यात. वेद अनंत बोलिला, मी अर्थ इतकाच साधिला. देवाला शरण जायचं, बस. वेद पाठ करायचं नाही, पोट्या पुराण लोकांना सांगत नाही बसायचं, देवाला शरण जायचं, नाम घ्यावं आणि ईश्वर स्वरूप व्हावे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे. आतल्या निष्ठेने नाम घ्यावं बरं का, नाही तर उगाच आणले सोयऱ्याने धरून म्हणून घेतले, ते काय उपयोगाचं नाही. नाम घेताना कसं घ्यावं? आतल्या मुळाच्या निष्ठेने घ्यावं. आणि जो घेऊन येतो ना, त्याने सुद्धा ज्याच्याकडे घेऊन जायचं त्याच्याविषयी काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. नाही तर तुझा भाव बदलला तर ज्यांना दिलंय त्यांचं काय व्हायचं? काय वाटतं? आणि जर कोणी कोणाकडून घेतलं असेल तर त्याच्याविषयी जीव लागतो बरं, त्याच्याविषयी जीव लागतो. ते कसं असेल, ते कसं असेल. आणि हे मधलं जर भांडण तंड करायला लागलं त्याच्यात कसं काय जायचं? आता मध्यस्थीचं आपलं जमत नाही म्हणलं, तिकडं कसं काय जायचं? ज्ञान प्रदान सत्वगुणामध्ये केली आहे. धनुर्धरा बाकीचे वेदाचे भाग ज्यामध्ये कर्म उपासना इत्यादिकाचे निरूपण केलेले आहे ते सर्व रज आणि तम या गुणांनी युक्त आहे. जरी वेदातले असले तरी तमोगुणाने रजगुणाने व्याप्त आहेत. मग वेद वाईट आहे का? वेद वाईट नाही. वेदाने विचार केला रजोगुणी तमोगुणी माणसाला कसा करायचा आहे? रजोगुणी करायचा. एक वर्गात वरती आणायचा. रजोगुणी माणसाला कसा करायचा आहे? सत्वगुणात आणायचा. आणि सत्वगुणी वाल्याला काय करायचं? त्याच वर्गात ठेवायचं का? त्याला निर्गुण करायचा. याला रज नको, तम नको, सत्व नको, त्याला निर्गुण करायचं आहे. मग वेदाने काय काय सांगितलं? तमगुणीला रजगुणी आणायचा, रजगुणीला. म्हणजे त्यांचं चुकीचं नाही. आपले बाबा एक दृष्टांत सांगतात. एका माणसाला आपू खायची सवय, तो काय टाकीत नाही, लवकर सोडित नाही. भरपूर प्रयत्न केले, काहीच उपयोगाला आले नाही. मग त्याला एका साधूने सांगितलं, तू खात जावाला, खात जा, आपू बिंदास खात जा, पण एवढा खडू दिला आणि या खडूच्या वजना एवढी खात जा रोज. पण एक काम करीत जा, रोज खाल्ले का खडून एक रेषा ओढत जा. आज बी खाल्ली बरं का, उद्या बी खाल्ली बी, परवा. जसं आपण दुधाचा खाडा झाला का नाही, कसं लिहून ठेवतं कॅलेंडर, तसं करीत राहायचं. मग एक दिवशी काय होणार?
त्याच वजनाची खायची. म्हणजे रेश मारली म्हणजे खडूचं वजन कमी, रेश मारली म्हणजे खडूचं वजन कमी, त्याच वजनाची खायची. म्हणजे एक दिवशी खडू संपणार आणि एक दिवशी आपू संपणार. तसे हे आता आपल्या गावाकडं मोठमोठे उरूस भरल्या, बोकड्या द्या, कोंबड्या द्या, हे जे घातले ना, हे वेदांनी सांगितलं. यांना सांगितलं का आता श्रावण महिना कोणासाठी? हे जे तमोगुणी आहे, रजोगुणी आहेत, यांना कोणत्या वर्गात आणायचंय? हो, तिथं प्युअर बॉपेक्षा त्यांची दाढी अशी पांढरी फटक लांब होणार आता. हो, ती केस कापणार नाही, दाढी करणार नाही, पण ग्रंथाला मात्र येणार नाही. उपासले नेटनेटका करणार. पण ज्याच्यासाठी काय करायचं हे श्रावण महिना कशासाठी? याच्या सत्वगुणाचा उत्कर्ष होईल आणि याच्यातून एखादा तरी माळकरी होईल, एखादा तरी संप्रदायात घुसल, धर्माच्या मागं लागल का बाकीचे परत म्हणतील आता गणपती बसले म्हणून थांबले, गणपती उठले का सुरुवात. नाही तर लईच एखादा असेल तर तो म्हणतो देवी उठच तोपर्यंत, मग तर मोकळं राहणंच झालं, आहे की नाही? हा, म्हणून ते रज तम या वेदामध्ये उपासना आणि कर्म इत्यादी निरूपण केलेले आहे. ते सर्व रज आणि तम या गुणांनी युक्त आहेत, कारण ते केवळ स्वर्ग सुसकच आहेत. म्हणून असे तू पक्के समज की रजतमात्मक भाग केवळ सुख आणि दुःखांनाच कारण आहे. याकरता तू आपले मन कदाचित तेथे शिरू देशील हो, पण तेथे तसे जाऊ देऊ नकोस. बघ कसं सांग. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी न्यायश्री वाचून ते म्हणले, अनंत बोलला मी दिलं, बाकीचं सोडून सारे तेवढे घेतलं. आणि खरा साधू त्याला म्हणतात. साधू म्हणजे साधतो, त्याचं नाव साधू. आता व्यवहारात बी साधू आहेत, ते साध्य करतात. आणि परमार्थात साधू आहे, तो साध्य करतो आणि त्याला साधू म्हणतात. साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव. जसं सूप असतं, सार सार गहीर रखे और थोता दे उडाय. फलकट आहे ते उडून टाकायचं. या धर्मग्रंथामध्ये काही फलकट बी आहे, पण फलकटाशिवाय सार भेटेल का? आता शेंगदाणे पाहिजे, पण शेंगदाण्यावरचं टर्पल पाहिजेच ना, टर्पलाशिवाय शेंगदाणा येणार. मग बघा, संसाराला मनुष्य जन्माला आल्याशिवाय देव भेटणार. फलकट हा संसार फलकट आहे, पण त्याच्या आतमध्ये काय? सार सार भगवान. बनग्या फलकट आहेत, पण बनगीच्या शिवाय दाना नाही. तसा मनुष्य जन्माला आल्याशिवाय, संसार आल्याशिवाय देव भेटणार फलकट आहे. पण एवढे या फलकटला नाही, या हलकटला ते फलकट कळालं तर बरं आहे. हे फलकट टाकावं सार भगवंत जोडाव, आहे की नाही? सुख दुःखां याकरता आपले मन कदाचित तेथे शिरू देशील हो, पण तसे जाऊ देऊ नकोस. तू या त्रिगुणांना टाकून दे. कोणत्या कोणत्या गुणांना? मग आता सत्वगुणाला बी किती चिटकलेले येतो. जसे काही ठिकाणी ती गिधाड चिटकलेले असतात ना, वडाच्या झाडालाच असतात ना, उमराच्या झाडाला वटवागळ ती ही एवढी सत्वगुणाला चिटाकलेली कोण येतो? हे ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणणार आहेत. ही गुबड दिवसा डोळं नाही यांचं उघडते. गुबडाचं डोळं कधी उघडतात? रात्रीच उघडतात, दिवसा नाही उघडत. ज्ञानाच्या ठिकाणी त्यांना उजाडलेलं दिसत नाही, ते तिथं उलट लटकून राहणार आहेत. त्रिगुणांना टाकून दे. सत्वगुणाला सुद्धा लात मारून आपल्याला पुढे जायचं. तुकाराम महाराज वर गेले, वरून किती अभंग खाली पाठवले? 13 आणि 13 अभंगातलं एक अभंग आहे. सत्व रज तम आहे ज्याचे अंगी, एक गुणी जग वाया गेले. याच्यामुळेच लोक वाया गेली. म्हणजे व्रत वैकल्य करून सुद्धा वायाच गेली. ज्याच्यासाठी केलं त्याला नाही प्राप्त केलं, काय उपयोगाचं आहे? त्रिगुणाला टाकून दे. मी आणि माझे असा अहम ध्यास धरू नकोस. मी आणि माझं, मी आणि माझं हे टाकून द्यायचं आणि हे सुटणं सोपं आहे. मेल्यावर बी सुटत नाही. मेल्यावर कोणता तरी उठावं लागतं. एखादीचं पोरग बारीक असताना एखादी ताई मेली तर दुसरीला कोणले तरी येऊन उठावं लागत. चुलती काकीला त्या पोराच्या, तू काय काळजी करू नको, मी सांभाळेल का मग शिवती. मग मेल्यावर बी काळजी, जिवंतपणी तर होतीच काळजी, मेल्यावर काळजी. अरे ती कुत्र्या मांजराच्या विनेल जाईल त्याची काळजी करावं ना, ती नाही काळजी करायची, आहे की नाही? अंतकरणात अहम ध्यास धरू नकोस. अंतकरणात एका आत्मस्वरूपाला विसरशील, पण विसरू नकोस हो. सगळ्याला विसर, पण कशाला विसरू नको? अंतकरणात एका आत्मस्वरूप सुखाला विसरशील, पण विसरू नकोस हो. त्या आत्मसुखाला विसरू नको. तुकाराम महाराज वर गेले, त्याच्यातूनच खाली आलेला अभंग. घ्या रे आत्मसुख,
उघडली का ज्ञानदृष्टी? उघडली ज्ञानदृष्टी? नाही उघडली. उघडा ज्ञानदृष्टी. आणि हे धर्मग्रंथाचे बाकीचे जे चाललेलं आहे तो सगळा काय तो चावटपण आहे. उघडा ज्ञानदृष्टी यावी न चावटी करू नका. त्याच्यापेक्षा तो बावळटपणा करू नका. आत्मस्वरूप प्राप्त करून घ्या. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत व अधिकार भेदाने अनेक प्रकारचे साधन मार्गही सुचवलेले आहेत, तरी त्यातील आपण आपले हित ज्यात असेल तेच करून घ्यावे. जसं श्रावण महिन्यात सांगितलेले व्रत काय वेळे, पण कोणासाठी सांगितले तुम्हाला कळाले ना. मग आता आपण काय करायचं, वरच्या पायरीत जायचं, वरच्या वर्गात जायचं आणि त्याला सांगितलं त्याला बरोबर आहे, कारण तिथून त्याला उचलून हळू 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 पुढे आणायचं आहे त्याला. अरे जसे सूर्योदय झाल्यावर सर्वच्या सर्व रस्ते दृष्टीस पडतात, परंतु त्या सर्वच रस्त्यांनी का मनुष्य चालतो सांग बरे मला. प्रश्नचिन्ह. अथवा सर्व भूतल जरी जलमय झाले तरी आपण आपल्या गरजेपुरतेच त्यातील पाणी घेतले पाहिजे. त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत ते विचारवान मुमुक्ष आहेत, ते वेदाचा विचार करतात आणि मग वेद तात्पर्य विषयभूत व आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्मतत्वाचाच तेवढा स्वीकार करतात. म्हणजे वेदाचा अभ्यास केला, धर्मग्रंथाचा केला, तरी आपण काय जोडण्याचा प्रयत्न करायचा, ब्रह्मतत्वाचा, शाश्वत ब्रह्मतत्वाचाच तेवढा स्वीकार करतात. वेदात बरंच काही सांगितलं, ग्रंथात बरंच काही सांगितलं, पण आपलं ज्याच्यात हित आहे ती गोष्ट आपण करून घ्यावी. हित कशात आहे? देव जोडण्यातच आहे, बाकी दुसरं कशात नाही. म्हणून अर्जुना या सर्व गोष्टीचा विचार करून पाहिले असता तुला आता स्वकर्मच उचित निश्चित फलप्रद आहे. आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून पाहिला तेव्हा आमचे मनात हे असेच उचित म्हणून आले की तू आपले विहित असे कर्तव्य कर्म सोडू नयेस, आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकू नये, मात्र कर्मफलाची इच्छा ठेवू नकोस आणि निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. वाईट कर्म जे त्याच्याकडे बघू नकोस. हे सत्कर्माचेच निष्काम वृत्तीने आचरण करावे. सत्कर्मच करायचा, पण करत असताना कशा पद्धतीने करायचा? निष्काम पद्धतीने करावा. अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन फलाची इच्छा टाकून मग लावून अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन फलाची इच्छा टाकून मग नाही बघा इथे लिहिले मन, फलाची इच्छा टाकून मन, त्याला काय आणायला लावलं होतं, त्याला आणले ज्ञानेश्वरीला बळच, त्याला कांदे बटाटे आणायला लावू नका. निष्काम कर्माने युक्त होऊन फलाची इच्छा टाकून मन लावून वेदविहित कर्मे करावीत. फळाची अपेक्षा नाही पण सगळी काम करतो, परंतु दैवानुकूलतेने आरंभिले कर्म जरी त्या दैवयोगानेच यथांक सांग पूर्ण झाले तरी त्याचा विशेष संतोष मानावा हेही नको. आपण आरंभिलेलं कर्म कार्य खूप चांगलं झालं तरी खेद मनात हर्ष उत्पन्न नाही होऊन द्यायचा. वाह झालं का नाही, झालं का नाही, झालं का नाही, आणि आपण केलं म्हणजे हा कशावर आला, परत देहबुद्धीवर आला. सगळं करायचं आणि व्यवस्थित झालं तरी मनात, आणि मध्ये जरी राहिलं तरी अर्धवट राहिलं तरी आपल्याला काय करायचं, देवाचं काम देव करून घेणार आहे, आपण कोण करणार आहे. ते आपले मेळावे 2-3 वेळा चांगले व्यवस्थित झाले जनजने बाबांना, त्यांना म्हणलं बाबा तुमच्यामुळे झालं. अरे असं कसलं, ते नुसतं म्हणायचं असतं, देवाचं काम देव करून घेत असतो. हे कोणाचं काम आहे? हे का आपलं काम आहे का? आपलं काम आपल्याच्या नीट होते हो. हे देवाचं काम आहे, देवाचं देव काम करून घेतो, कोणाकडून तरी येड्या बागड्याला जवळ घेतो, त्याच्याकडून काहीतरी काम करून घेतो. देवाचं काम देव करून घेत असतो. म्हणून दैवयोगाने यथासांग पूर्ण झाले तरी त्याचा विशेष संतोष मानावा हेही नको, किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले, मधीच आला व्यत्यय, झाला खंड, तरी त्याबद्दल मनात असंतोष मानून त्रासूही नकोस. झालं तरी बरं झालं, नाही झालं तरी बरं झालं. आणि असली परीक्षा शुकमुनींची जनक राजाने घेतली बरं का. माझ्याकडे ते एकाने दिले मला, टीव्हीला प्रोग्राम होता, चॅनेल 1 नंबरला चालायचा तो प्रोग्राम. काय प्रोग्राम होता बघा. जनक राजाकडं शुकमुनीला पाठवून दिलं होतं. कोणी पाठवलं होतं? व्यासांनी पाठवलं होतं. आणि ती गेल्यानंतर मग भेटीला आला. 2 दिवस झालं, 4 दिवस थांबलं. शुक कंटाळला, म्हणले काय ते पायर करायला म्हणायचं मला जनकला भेटायचं.
विदेही जनकला भेटायचं. म्हणलं थांब जरा. ते म्हणलं मला आता कंटाळा आला, मी चाललो. म्हणलं थांब आता एकदा शेवटचं विचारून. म्हणले ये. म्हणलं किती दिवस झालं? अरे म्हणले 6 महिने वाट बघतात लोक जनक विदेही जनकाची भेट व्हायला, तू लगेच हप्त्यातच कंटाळला. चल ये आत. म्हणला चल. घेतल्यानंतर ते त्याने आणलं होतं गठुडं चिंध्यांचं, ते घेऊन चालला. तो म्हणला ये नाही अंदर लेके जाणे का, हे इथंच बाहेर ठेव. तो म्हणलं हे माझं महत्वाचं आहे, हे बाहेर ठेवायचं. म्हणला मग ते चिंध्याचं गठुडं बाहेर ठेवलं, कपडे लागतात त्याचे लंगुटे वगैरे. गेला आतमध्ये गेलं. लगेच जनक राजाचा आणि त्याचा संवाद चालू झाला. मला व्यासांनी पाठवलं, मी व्यासांचा मुलगा आहे. वा वा बरं झालं आलं. बस यांना कळालं व्यासांनी का पाठवलं, हे त्याचं ऐकत नव्हतं, त्यांचं ऐकत नव्हतं म्हणून माझ्याकडे पाठव. बस बस म्हणून तेवढ्यात लगेच एक सेवक आला पळत. राजा, सैनिकांच्या छावणीमध्ये आग लागलेली, आम्हाला काय आज्ञा आहे? राजाने सांगितलं तुम्ही विझवण्याचा प्रयत्न करा, शेवटी ईश्वराची इच्छा. हा म्हणला शुक म्हणतोय काय माणूस आहे, राजा आहे. आता आमच्या चर्चा एवढ्या महत्वाच्या आहेत का? यांनी तिकडे जाऊन बघा म्हणतो तुमचं काम करा, शेवटी देवाची इच्छा. चालेल. याच्याशी थोडं बोलायला सुरुवात नाही करतो, लगेच दुसरा सेवक आला. अहो नगरापर्यंत आग येऊन पोचलेली, आम्हाला काय काम आहे? तुमचं कर्तव्य कर्म करा, शेवटी ईश्वराची इच्छा. हा म्हणला कमाल आहे आता नगरापर्यंत. शेवटी लगेच याच्याशी बोलायला सुरुवात नाही करतो तर लगेच म्हणला तिसरा सेवक आला. राजा, महालापर्यंत आग येऊन भेटलेली. ते म्हणले तुमचं कर्तव्य तुम्ही करा, शेवटी हरीची इच्छा. हा लगेच उठायला लागला. जनक राजा म्हणला का? म्हणला माझं बाचकं बाहेर आहे. त्या चिंध्या बाचकं बाहेर. म्हणलं ते घेऊन येतो. ते म्हणले अरे थोड्या चिंध्यांमध्ये मन गुंतवलं तुझं, तुला हे संसार टाकताना काय होईल बाबा तुझं? आणि ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून निघाला आणि त्या चिंध्यामध्ये मन गुंतलेलं आहे. आता आपण लग्न यावेळेला गेलो का किती चिंध्या घेऊन जातो, चांगल्या चिंध्या घेऊन जातो ना. कशाला? लग्न यावाला. त्याच्यात मन गुंतलेलं आपलं. ह्या सगळ्याला टाकून जेव्हा निसंग होईल त्यावेळेला तू मला प्राप्त करू शकतो. अर्जुना, या सर्व गोष्टीचा विचार करून कुठपर्यंत आलो होतो आपण? तुला उचित कर्म सत्कर्माचेच मात्र कर्मफलाची इच्छा ठेवू नकोस आणि निश्चित कर्माकडे प्रवृत्त होऊ देऊ नकोस. हे सत्कर्माचेच आचरण निष्काम बुद्धीने कर. हो, कोणत्याही कर्मामध्ये बघा परत मार्ग गेलो होतो आपण. हो, त्रास जरी अर्धवट काम राहिलं तरी टेन्शन घ्यायचं, पूर्ण झालं तर संतोष मानायचा नाही. आरंभिलेले कर्म करताना ते जर शेवटास गेले तर ते खरोखर आपल्या उपयोगाला आले, परंतु कदाचित विघ्न येऊन अपुरे राहिले तरी ते फल सफल झाले असे समजा. मला बाबांनी एकदा सांगितलं, कीर्तनाला जायचं निघाले, माळशेज घाट जर मध्ये कोसळला आणि मधून तुम्हाला यावं लागलं आणि कार्यक्रम नाही झाला आणि परत रिटर्न यायला लागलं तर तुम्हाला कीर्तनाचं पुण्य जे केल्यावर मिळणार होतं तेच मिळणार, कारण तुम्ही त्याच्यासाठी त्याग करून गेलेले होते ज्याच्यासाठी. ते जरी नाही घडलं तरी ते तुमच्या वाट्याला जे जमा होणार आहे पुण्यकर्म ते होणारच. त्यांनी काय सांगितलं, जरी तुम्ही कर्म करत असताना कदाचित विघ्न येऊन ते अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. कारण असे पहा, जेवढे म्हणून आपल्या हातून कर्म घडते ते तेवढे सर्वच ईश्वराला अर्पण केले म्हणजे ते सहजचरित्या पूर्ण झाले असे समज. आणखी असे पहा की पूर्ण आणि अपूर्ण किंवा चांगल्या व वाईट कर्माचे बाबतीत मनोधर्म सारखा समतोल राहणे हीच योग स्थिती होय. तिचेच ज्ञाते लोक वाखाणणी करतात. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सारजान योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य. चांगलं हो वाईट हो आपला हेलकावा बसू द्यायचा नाही, आपल्या नावेला हेलकावा बसून द्यायचं नाही. आपण स्थिर आहे. जे होईल जे होईल ते सहज पहा. तुका म्हणे उगेची राह आणि जे होईल ते, कारण ते ईश्वराच्या बुद्धीनेच होणारे सगळं, भगवंताच्या सत्तेने चालू. आपण कोण आहे? अर्जुना, अशी चित्ताची अर्जुना, अशी जी चित्ताची समता तेच योगाचे सार तात्पर्य आहे असे तू समज. ज्या समतेतच मन, क्रिया व बुद्धी, ज्ञान याची ऐक्य असते. तुम्ही जे बी कर्म करत असाल तेव्हा मनाचं आणि बुद्धीचं काय झाले पाहिजे? ऐक्य झाले पाहिजे, खेचाखिची नाही झाली पाहिजे. अर्जुना, त्या बुद्धियोगाविषयी विचार करू लागले असता अहंकार युक्त फलेच्छा रहित हा सकाम कर्मयोग पुष्कळ प्रमाणाने कमी योग्यतेचा दिसतो.
परंतु त्या कर्माचे निरहंकार व निष्काम बुद्धीने आचरण केले तर हा बुद्धियोग साध्य होतो. काय सांगितलं त्यांनी? अर्जुना, त्या बुद्धियोगाविषयी विचार करू लागले असता अहंकार आणि फलइच्छा सहित हा सकाम कर्मयोग पुष्कळ प्रमाणाने कमी योग्यताचा दिसतो. जर त्या कर्मामध्ये आपला अहंकार आणि फळाची अपेक्षा धरली तर तो केलेला कर्म कमी किमतीचा आहे. परंतु त्या कर्माचे निरहंकार अहंकार न धरता केलेलं कर्म, मी करतो, अमुक करतो, तमुक करतो व निष्काम बुद्धीने आचरण केले तरच हा बुद्धियोग साध्य होतो. कारण या कर्माची जी उत्तर अवस्था म्हणजे कर्म पर्यवसान रूप जी अवस्था ती स्वाभाविक योग स्थिती होय. म्हणजे चित्ताची समता राहणे, चित्त चलबिचल न होणे हीच त्याची मूळ अवस्था आहे आणि ती महत्वाची आहे. म्हणून अर्जुना, बुद्धियोगच श्रेष्ठ आहे आणि त्याचेच ठिकाणी तू निश्चल हो आणि मनाने फलप्राप्तीच्या आशेचा त्याग कर. हो, सगळं कर, कर्म कर, पण मनामध्ये मात्र फळाची अपेक्षा धरू नको. ज्याची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच या भावातून भवनदीतून पार पडले आणि तेच पाप आणि पुण्य या दोन्ही स्वरूपाच्या बंधनातून सुटले. परमार्थ हा डोक्याने करायचा, पायाने नाही करायचा. आपले बाबा म्हणतात, पायी तीर्थयात्रा घडू आणि डोकं कुशाल गाण पडू. डोक्याने करायचा आहे. ही सार आणि आसार ओळ बघा कशी आहे. 77 क्रमांकाची ओळ. जे बुद्धी योगा योजिले, म्हणजे जे बुद्धीच्या ईश्वर प्राप्ती ही जी बुद्धीचा अंतिम देह झालेले, कर्म करत असताना फळाची अपेक्षा करत नाही अशा बुद्धियोगांना जी योजिले तेच याच्यात पारंगत झाले. हरिभक्त परायण त्याच्यात पारंगत झाले आणि त्याच्यामुळे इह उभय संबंध सांडिले. पाप आणि पुण्य, त्याच्या संबंधाने येणार पाप आणि पुण्य सगळं बाजूला निघून गेलं. अर्जुना, ते कर्माचे अनुष्ठान तर करतात पण ते फलाची इच्छा धरीत नाहीत. अर्जुना, ते कर्माचे अनुष्ठान तर करतात पण ते कर्माच्या फलाची इच्छा धरीत नाहीत. म्हणून त्यांच्या जन्म मरणाच्या येरधारा खेपा पार संपतात. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सदाचीच सुटका होते. आणि याच्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा, देवदेवीच्यासाठी करायचं आहे, मुक्ती मिळवण्यासाठी. आणि मुक्ती मिळवायला एकदम सोपा, न लगती सायास पण काम करायचं. तुकाराम महाराजांचं प्रमाण बघा, नाही काम करायचं, स्वकामान कर्माने पैसे कमवायचे, फलासक्ती धरायची. उत्तमाची गती पावे तो एक नर, उत्तमाची भोगेल जीव खानी जोडोनिया. उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे, म्हणजे कामधंदा करायचा, 500-1000 रुपये कमवून आणायचे आणि लॉकर मध्ये नाही ठेवायचे, आणलेले वाटून टाकायचे. कोण माहितीला आले असा जोडून या धन. उत्तम व्यवहारे, चांगले कमवून आणायचे आणि उदास विचारे, त्याला पाहिजे देऊन टाक, त्याला पाहिजे देऊन टाक. आहे का कोण असं? तिथे नुसते आवतायलाच बसले नुसते. तुम्हाला माहिती का, त्या नदीला दसवेला कावळे टपलेले असतात. ते कशाला आलेले आहेत? त्या लोण्याचे वरती भाताच्या याच्यावर उंडीवर लोण्याचा गोळा सोडलाय ना, त्याच्यावर टपलेले सगळे कावळे. नाथ महाराज म्हणतात, शास्त्राचे भलते सरता अर्थ सांगून आणि जसा कावळा जसा त्या भाताच्या उंडीवर तोंड ठेवून ठेवतो, लक्ष ठेवून, तसे हे देवाच्या नावाने कर्मानुष्ठान करतात आणि त्या फळाची टाळूवरच लोणी खाणारे ही लोक. आणि म्हणून ते त्याच्यात गुंततात. पण तुम्ही आपण जर असं वागलो तर आपला खूप फायदा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. अर्जुना, ते कर्माचे अनुष्ठान करतात पण ते कर्माच्या फलाची इच्छा धरीत नाही. म्हणून त्यांचा जन्म मरणाच्या येरधारा खेपा पार संपतात. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सदाचीच त्यांची सुटका होते. हे अर्जुना, मग ते बुद्धी योगा अनुष्ठान करणारे लोक सर्वोपद्रव रहित, सगळ्या उपद्रवाच्या पासून रहित होऊन ब्रह्मानंद भरीत आढळ अविनाशी अशा पदास पावतात. आढळ जिथं कोणाचा हात पुरू शकत, अरे आपण होत नव्हतो तसं, पण आपल्याला तसं केलं.
सद्गुरूने उंच बैसविले हात न पुरे यमाचा रे दासी होतो. संसाराचे कसे होतो आपण? दासी असता राणी झाले पदर लागता रायाचा. सद्गुरूने उंच बैसविले हात न पुरे. यम आपल्याला हात लावू शकत नाही, उलट यम आपल्याला प्रार्थना करणार, महाराज एक दिवस या ना आमच्या यम लोकांचा फेरफटका मारायला. आहे का काही प्रमाण? यम धर्म वाट पाहे निरंतर कै येती येथे हरीचे दास कधी या महाराज. यम आपल्याला सॅल्यूट करणार. काळ जगा काळ खाय किंवा उंदी काय काळ गुलाम करी सलाम तुकया घरी राबत असे सलाम. सगळी लोक ज्याला सॅल्यूट मारतात तो काळ तुकाराम महाराजाला सॅल्यूट मारतो. एवढी उंची वाढवायची आपल्याला. आणि खूप सोपा कार्यक्रम, सगळी कामं करायची पण अपेक्षा धरायची. आणि काय नुकसान होणार आहे आपलं? फायदाच होणार आहे. लोक म्हणतील शाबास, पगार कमवायचा आणि वाटीत बसायचं, फायदा होणार नाही. 101% तुमचा फायदाच आहे, नुकसान नाहीच. फायदा नाशक देऊन तुम्ही काय जोडणार आहे? शाश्वत जोडणार आहे. नाशक देवाला द्यायचं आणि जोडायचं. ही तर आपल्याला युक्ती माहिती आहे. सत्यनारायणाच्या पूजेला आपण सुपाऱ्या खारका कशा घेऊन येतो? घरात खाणाऱ्या बारकाल्या आहे का नाही? नाशके देऊन काय जोडायचं आपल्याला? शाश्वत जोडू शकतो आपण. जेव्हा तू स्वजनाच्या मोहाचा त्याग करशील, गुंतागुंती सुटली पाहिजे. नातेवाईक आपतेष्ट घरदार या स्वजनांच्या जेव्हा तू स्वजनाच्या मोहाचा त्याग करशील तेव्हा आणि तुझ्या मनात जर आपणहून वैराग्य सहज उत्पन्न होईल. त्याला वैराग्य निर्माण झालं ना, त्याला काही उद्या घरातलं उलट पालट त्याला काही घेणं देणं नाही. ते उलट म्हणतं बरं झालं देवा निघाले दिवाले. परफेक्ट, एकदम परफेक्ट. हे असंच पाहिजे ना. आनंदाची डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. बरे झाले देवा निघाले दिवाळे दुष्काळे पर पिढा गेली. पैसे आपले खिशातले पैसे आपले. देह हे काळाचे धन दुसऱ्याचे आपण आपलं म्हणलं ती का नाही मारायचं आपल्याला? म्हणून वैराग्य ज्या वेळेला तू स्वजनाच्या मोहाचा त्याग करशील आणि तुझ्या मनात आपणहून वैराग्य सहज उत्पन्न होईल तेव्हा तू उपयुक्त स्थितीस प्राप्त होशील. म्हणजे मागे जी स्थिती तुला गरजेची आहे त्या गरजेला तू प्राप्त होशील. म्हणजे बुद्धी योग युक्त होशील आणि मग त्या योगाने निर्दोष आणि गहन. खरोखर आत्मज्ञान अवघड आहे, खरोखर अवघड आहे. पण ह्या युक्तीने गेला तर तुका म्हणे सोपे आहे सर्वावधी. मग त्या योगाने निर्दोष कोणताही दोष नाही असं आत्मतत्व तुम्हाला प्राप्त होईल. त्या योगाने मग निर्दोष आणि गहन अशी आत्मज्ञान उत्पन्न होईल व त्यामुळे तुझे अंतकरण सर्व प्रकारे सहजच निरीच्छ होऊन जाईल. कशाचीच इच्छा राहणार. आणि देवाकडे ही प्रार्थना करायची काय? समूळ वासना नूर वावी. माझी मुळासह वासना देवा काढून टाका या संसाराबदली. जसं बांधावरचं झाड काढताना किती खाली खोल खड्डा पडतो, एक माणूस अख्खा जाईल एवढा, कारण मुळासह झाड काढायचं आपल्याला. तसा सगळ्या मुळासह वासनेचा उत्खनन केलं का मग स्वरूप स्थिती एकदम जवळ आहे. निरीच्छ होऊन त्या अवस्थेत आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी मिळवलेले ज्ञान ते पुन्हा आठवावे हे अर्जुना सहजच थांबेल. मग काहीच करायला लागणार नाही त्याला. एकदा अशी स्थिती झाली ना मग कुठं जायची गरज नाही. आता त्याला काही मिळवायचं नाही. जे मिळवायचं होतं त्याने आता मिळवलं. आता फक्त मोडून खायचं बस, बाकी कुठं जायचं नाही. मग त्या अवस्थेत आणखी काही ज्ञान मिळवावे. अजून पोट कुठं भरले आपलं? अजून ह्या बाबाकडे जायचं. आज कोणता बाबा? हा बाबा, उद्या तो बाबा, परवा तो बाबा. असं बाबा किती वाटायला लावलं पण आपल्याला ते ज्ञान पूर्ण झालं. आणि एकदा का पोटभर भेटलं का मग कुठं जायची इच्छा होणार नाही. मग घरच्या घरीच आहे की नाही. या अवस्थेत आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी मिळवलेले ज्ञान ते पुन्हा आठवावे. अर्जुना हे सर्व अर्जुना सहजच थांबेल. अरे इंद्रियाच्या संगतीने जी बुद्धी चंचल होत असते तीच पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर होईल. बाहेर भरकटलेली बुद्धी परत अंतर्यामी होईल. हे नरा
आत बघ जरा, याला बाहेर बघायची लय सवय. जीव हा खरा नोवे, ही माया तू बुद्धी दर्पणी, ब्रह्मरवीची छाया, तू ब्रह्माची प्रतिकृती आहे, त्याची सावली आहे. वरी वरी बघा दुसरं एक प्रमाण त्याच्यामध्ये, त्यावरी अहम पण किरण तुझ्या. जसं सूर्यप्रकाश, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एक का दोन? एकच. तसा तू आणि देव ज्याच्यापासून निर्माण झाला तू, तू आणि तो एकच आहे. अरे इंद्रियाच्या संगतीने जी बुद्धी चंचल होत असते तीच पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर होईल. मग केवळ समाधी सुखाचे शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हा सर्व योग स्थिती प्राप्त होईल. गॅरंटीचं वाक्य आहे. 101% तुम्हाला ही गोष्ट घडू शकते, आजही होऊ शकते आणि ताबडतोब होऊ शकते. आपणा सारिके करती तात्काळ. तात्काळ म्हणजे किती वर्षांनी? 5 मिनिटांनी. तात्काळ म्हणजे ताबडतोब. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ. अद्वैत भजनी अखंड स्मरणी, वाजव कर टाळी, एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. ताबडतोब अशी स्थिती प्राप्त होते. इंद्रियाला सुखाची चटक लागलेली ते सुख आतमध्ये घेतल्यानंतर, ते आतल्या सुखामध्ये रममान झाल्यानंतर काहीच त्याला प्राप्त, केवळ समाधी सुखाचे शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हा तुला सर्व योग स्थिती प्राप्त होईल. 284 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतो. आजही या गोष्टी आपल्याला सहजासहजी प्राप्त होईल. कोण आपल्याला आपले जे श्रीपाद बाबा सांगायचे, 5 लिटर घासलेटचा डबा बाजूला घेऊन बसायचं आणि देव भेटतो का नाही हे कळलं आपल्याला. देव ताबडतोब भेटतो. हाके सरशी उडी घालून या स्तंभपुढी असा देव कृपाळू आहे. पण त्याला हाक मारण्याची आपल्याला टॅक्ट साधूपण शिकल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या अंगभूत होतील, आपल्या अंकित होतील. ज्याला मोक्ष मिळवण्यासाठी लोक सैरावैरा फिरतात, पण तो मोक्ष तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष आम्हा घरी कामारीची दाशी. मोक्ष आमच्या घरी कामारीची दाशी आणि आम्ही सांगू तैसे तुका म्हणे. एवढी स्वरूपस्थिती आपल्याला मनुष्य जीवनात प्राप्त करायची. याच्या वेळेला जर आपण काही प्राप्त केलं असेल तर ते काहीच प्राप्त नाही झालं, ते केवळ आपला शिनच आहे, टाइमपासच झाला. म्हणून आपल्याला ईश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आपण प्राप्त करायचं. 284 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबूया. झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम